वेळ लागेल. प्रयत्न करत राहा, सगळं बरोबर होते साहेब. संडेला लिहिलंय. ठीक आहे. हो. काल तहसील कार्यालयात गेलो होतो सर. हा, मग काय झालं? ते तलाठी त्यांनी साहेबांनी ते डॉक्युमेंट्स मागितले, त्याप्रमाणे ग्रुपवर टाकलेलं आहे. फक्त माझेच पोहोचलं आणि दोन दोन व्यक्तीचे, याच्या व्यतिरिक्त कोणीच नेऊन नाही दिलेले आहे. तोही विषय आहे. ते डॉक्युमेंट्स. याच्याकरता ते डीबीटी अंतर्गत ते जमा होणार आहे पैसे सर्वांचे. आणि दोन असे दिव्यांग मिळाले का त्यांना अजूनपर्यंत काहीच मिळालेलं नाहीये. तर त्यांच्या घरी जाऊन सर्व करावं लागलं. अच्छा. त्यांना बोलावलं तर आम्ही येऊ शकत नाही, तुम्ही या. त्याची डिसेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा खूप पुराणी. हा. मग त्यांना ते सीएससी सेंटरवर नवीन काढून दिली. हा. मग निओला म्हणजे सांगितलं जाण्यास. हा. तर ते आम्हाला कोणीच मार्गदर्शन करत नाही म्हणे, कोणीच सांगत नाही म्हणत होते. हा. हा. म्हटलं तुम्ही कधी मिळालेच नाही, कधी कुठं गेले नाही, तर कसं माहित होणार म्हटलं. कसं माहित होणार? हा. मग ते खूप चांगलं झालं म्हणे, तुम्ही आले, माहिती दिली, सर्व डॉक्युमेंट्स अपडेट करून देऊन राहिले. म्हणजे सर्वच मिळणार आहे, पण तुम्ही व्यवस्थित ग्रुपमध्ये जॉईन व्हा, माहिती कळवा. सर्वांना माहिती होते काय का नाही. तुम्ही घरी बसून कसं काय होणार म्हटलं. ग्रुपमध्ये माहिती सांगितले, सर्वांना माहिती होते म्हटलं. ते हो करू असं चालू होतं त्यांचं. म्हटलं ठीक आहे, पहा तुमची इच्छा. हॅलो सर, बोला. माझी समस्या घ्या ना सर पहिले. तुमची समस्या घेऊ. हा. किती रुपयाला द्याल? हं? किती रुपयाला द्याल म्हटलं? विकत घेतो म्हटलं. किती रुपयाला द्याल? बोलतच नाही हा. तुमच्याशी बोलत नाही कोणी. आता आलाय काय? तर चुकीचं आहे, अन्याय म्हणाल तुमच्यावर. आपण नवीन आहात ना, हा. पहिल्यांदाच आपण जॉईन झाला. बरं बरं, ठीक आहे. करू. सांगा, तुमची समस्या घेऊ. चला. लीलाधर गायधनीची. हा. लीलाधर गायधने, सांगा किती पर्सेंटेज आहे तुमचे? बोला. 100. 100 आहे. हा. 100% आहे. काय प्रकार आहे? आपल्याला ते चार्जिंग वाली गाडी की मिळाली नाही. नाही नाही, तुमचा प्रकार काय आहे दिव्यांगांचा? स्वतः म्हणजे मला समजलं नाही सर. म्हणजे कशा प्रकारचं दिव्यांगत्व आहे तुमचं? चालता येत नाही, हातपाय नाही का? म्हणजे दोन्ही पायाला प्रॉब्लेम आहे का? हो. बरं बरं. कुठे राहता तुम्ही? कुशियारी. हं? कुशियारी कुशियारी. कुशियारी. हा. तालुका काय आहे? मोहाडी. मोहाडी. गाव आहे कुशियारी. कुशियारी. जिल्हा? भंडारा. वय किती आहे तुमचं? वय तरी हो 35च्या जवळपास. तुमचे वय तुम्हाला कन्फर्म नाही माहित का हो? सर तेवढं लक्षात नाही आहे. जन्मतारीख लक्षात आहे, लागे तो 18/12/91. अच्छा अच्छा, 18/12/91. ठीक हा. आहे. 45-35, हो म्हणजे 35च्या जवळपास आहे. ठीक आहे. हा सांगितलं ना. हो हो. मोबाईल नंबर सांगा.
77 हम्म 98 हम्म 76 09 79. बरं, काय विषय आहे तुमचा सांगा. विषय म्हणजे असा आहे सर, आपले जसं मोहाडी लगी बँकेत वगैरे की जायचा जर काम पडला तर आपल्याला जावाची व्यवस्था नाही आहे. एखादी किरायाची गाडी जर केला तर आपल्याकडून 500 रुपये नाही का घेते आहे. तर आपल्याला एका गाडीची जरूरत होती, म्हणजे मोटरवाली गाडीची आणि सायकलवर चार्जिंगवाली और डबल सीट किसी कोणासोबत बी आपण जाऊ शकता. बरं बरं, ठीक आहे, आलो. हॅलो. तर याच्या अगोदर कधी घेतलेली होती गाडी? खूप हॅलो. पुष्कळ दिवस झाले सर. न- नमस्ते. कौन बोल रहे? बोलो, क्या बोलना है? अच्छा, कितने परसेंटेज है आपके? ठीक है. सीतामल जिला है ना? सीतामल तहसील, ब्लॉक क्या है बोले? बरसा. कितने पढ़े लिखे हो आप? हाँ, मैट्रिक 10वीं की है. सोमबरसा की स्पेलिंग क्या है? ये रे, सोनबरसा की स्पेलिंग क्या है? नहीं है, पढ़े लिखे हो ना 10वीं तुम? अच्छा, मोबाइल नंबर बताओ, चलो करता हूँ. मोबाइल नंबर बताओ. 86 0 38 61 ठीक है. आप ये झूम मीटिंग ज्वाइन कर सकते हो क्या? झूम झूम फोन है क्या आपके पास? एंड्रॉइड फोन है क्या? पुष्पेंद्र, तुला फोन लावता येते का? हा, फोन लावता येतो का पुष्पेंद्र? हा सर. याच्या लाव बर बेटा, नंबर लिही बरं. 86 0 38 जर असेल पॉसिबल तर पहा बरं जमा तर. 2 मिनिटं सर, नंबर लिहित आहे. ठीक है ठीक है. अरे भाई साहब, गाड़ी रुकाओ ना. कहाँ भाग रहे, कहाँ जा रहे हो इतने सुबह सुबह? कहाँ जा रहे हो बोला, गाड़ी तो रुकाओ. अरे यार, आप अपने काम कर रहे हो, फोन पे गाड़ी चला रहे हो, फोन पे बात कर रहे हो, हमको भी बिजी करके रखे हो. मैं बोला गाड़ी रुका के बात करो. सांगा सर नंबर. हाँ, 86 0 38. भाई साहब, नंबर तो एट बताना फिर से. 6038. हेलो भाई साहब. एट सिक्स 80 झिरो थ्री एट 68 61. हाँ, लीबर पुष्पेंद्र 86 0 हा 38 61 हा 901. 901 लिहिलं. 61. 901. हा लिहिलं सर. हाँ भाई साहब, आपको अभी फोन आएगा. वो भैया आपको बताएंगे झूम कैसे डाउनलोड करना है. ठीक ठीक है सर. हाँ हाँ, करवा लेंगे. वो अभी फोन करेंगे, उनसे बात करो आप, ठीक है, और फिर मेरे से ज्वाइन करो. हाँ, ओके, धन्यवाद. हा, लीलाधर सोबत आपण बोलत होतो. तर हा लीलाधर बोला. जो आहे भंडारा जिल्ह्यातून मोहाडी तहसील मधून आहे. कुशियारा गावामधून. वय 35 वर्ष आहे. आजपर्यंत कुठलीही सुविधा भेटलेली नाहीये. हो, हा, मला सांगा तुम्ही की तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही कधी उचललेली होती गाडी? ते पुष्कळ दिवस झाले सर, पण ते कसं आहे, आपल्या हिशोबाची गाडी नाही मिळाली होती. नाही नाही, प्रश्न उत्तर व्यवस्थित द्या. कधी म्हणजे टाइम सांगा, कधी घेतली होती? कधी म्हणजे आता तेवढा, हो कमीत कमी 1 वर्ष पकडा. 1 वर्ष. हा.
कोणती गाडी आहे दाखवा. ते गाडी नाही आहेत आता आपल्याकडे. ते म्हणजे आपल्या हिशोबाची गाडी नाही भेटली. ती तर चार्जिंग विकली वालीच होती. तिला. चार्जिंग वालीच नाही का? विकली का? नाही 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 सर, विकली की काही नाही. कुठं आहे तर? ते आता तिकडं कुठं एका ठिकाणी ठेवली आहेत. अरे दाखवा ना, तर घरातच आहे ना. घरातच आहे सर, पण मी कसं आहे तिकडे जाऊ नाही शकत ना. कोणाला सांगा म्हणजे ना भाऊ, मला पाहू द्या गाडी पहिले कशी आहे. मी एकटाच आहे सर घरी. म्हणजे मी आणि माझी आई हे दोघच जण, दोनच लोक आम्ही आपल्या मोटराईज घरी सायकल राहतो. आहे ना ती? हो आणि 1 वर्ष झाला मिळाली. हो. मग त्या गाडीला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय नाही, आपण म्हणजे चालवता नाही येत ना आपल्याला, नाही का? नाही नाही, थोडंसं कन्फ्युजन होऊन राहिलं, व्यवस्थित सांगा. चालवता येत नाही गाडी सर तुम्हाला मला. तुम्हाला 1 वर्ष अगोदर गाडी मिळाली. ती गाडी तुमच्या घरी ठेवलेली आहे. हं. मोटराईज सायकल आहे. तुम्हाला चालवता येत नाही. चालवता का बरं नाही? तुम्हाला तर हात आहे ना. हात आहेत पण ते हात बराबर काम करत नाही सर. मग दुसरी गाडी काय कराल? मग दुसरी गाडी, एक तर पहिली पहिली गोष्ट आपण थोडं बोलून घेऊ सर, चर्चा की तुम्हाला जर पहिली गाडी मिळाली तर दुसरी गाडी मिळणार नाही. हम्म. दुसऱ्या पद्धतीची गाडी नाही मिळायची का, डबल सीट वाली? कशी बनवायची गाडी तुमच्यासाठी सांगा, तुम्हाला माहित आहे का? हो, कारण आपल्याला कसं आहे, एक पोट्टा आपल्या सोबत चालवू शकते ना, आपण मागे बसून जाऊ शकत आहे. एक पोट्ट तुमच्यासोबत आलं पाहिजे असं तुम्हाला वाटते? बरं. हो सर, मी काय म्हणत आहे, त्या गाडीची तुमच्या व्हॉट्सअपवर फोटो पाठवू शकतो का? हो, पाठवा ना, पाठवा. अच्छा भाऊ दे, हात दाखवा, हात वरती करा. हात वरती करा. खूप जास्त परेशानी आहे, बरोबर आहे. हो बरोबर. पायाची प्रॉब्लेम तशीच आहे का? हो हम्म. नाही रे दादा, दुसऱ्या प्रकारची गाडी तर सध्या आता माझ्या लक्षात नाही आहे. मोटोराइज सायकल आहे आणि जी हो तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे. हो. त्यामुळे दुसरी गाडी तर आता सध्या शोधला चान्स नाही आहे. कुठला चान्स नाही आहे. नाही. काहीतरी आपल्याला घर बसल्या व्यवसाय करतो मला, त्याच्यासाठी काही मदत किती होईल का? शिक्षण आहे? शिक्षण किती आहे? शिक्षण पण नाही झालंय सर, पण आपल्याला कसं आहे, आपल्याला मराठी आणि मराठी आणि हिंदी आपल्याला वाचता येते. म्हणजे गाडी मिळालेली आहे, नवीन गाडी नाही मिळणार. एकदाच मिळते का? 3 वर्षातून एकदा मिळते. 3 वर्षातून एकदा? हम्म. हो का? मी एक मिनिट थांबा सर. बघ आता, कसं आहे, थोडं वास्तविकता समजू. ज्या प्रकारचं दिव्यांगत्व तुला आहे, हा तुझं शिक्षण पण नाहीये राजा, दिव्यांगत्व पण भरपूर आहे. हा हातपाय काम नाही करत आहे, तर जॉब आणि काहीही कामं करायचं म्हटलं तर हातपायाने करावं लागेल. आपले हातपाय काम नाही करून राहिले. हो. बरोबर आहे? हॅलो लीलाधर, नाही आपल्याला असं, हो बोला ना, बोला माझी बोला. गोष्ट समजत आहे का? हो हो, समजत आहे ना सर. हम्म. तर आता आपल्याकडे ज्या गोष्टी कमजोर आहे त्या हो गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. हा आपले हात कमजोर आहे, सोडून द्या. पाय कमजोर आहे, सोडून द्या. अगोदर आपण हा लहान होतो तेव्हा कसं होतं की जे कमजोर आहे त्याला स्ट्रॉंग करा. आता तसा विषय नाहीये. आता हा विषय कसा आहे, जे कमजोर आहे ते सोडा, जे स्ट्रॉंग आहे त्याला आणखी स्ट्रॉंग करा. याचा अर्थ असा आहे की तुझे हातपाय काम नाही करत, तर तू आता तो विषय सोडून तुझ्याकडे स्ट्रॉंग काय आहे पद्धत, तर तू व्यवस्थित बोलू शकते. हो तुझ्याकडे चांगली गोष्ट काय आहे की तू व्यवस्थित बोलू शकते. तर त्या बोलण्याचा फायदा तुला स्वतःला आणि समाजाला आणि दिव्यांग समाजाला खास करून कसा मिळेल, हं, त्यावरती उपाययोजना करू आपण काहीतरी. हो काय कळलं का? हो समजलं. समजलं ना? हा. तर आता काय कर की जॉबचं मी तुला आता नाही सांगू शकत.
पण तू एक जवळपास 3 महिने, हा 3 ते 6 महिने हा मी प्रस्ताव देत आहे. असे प्रस्ताव मी भरपूर लोकांना देत राहतो. हा 100तून एखादा 2-5 लोक करतात, बाकी म्हणतात जय सियाराम. हम्म, तुलाही देतो पुन्हा एकदा. एक 3 ते 6 महिने या मंचला जॉईन कर. हा हा मंच हा म्हणजे कोणता? हा मंच या मंच मध्ये आपण बोलत आहोत. हा या मंच मध्ये कंटिन्युअस लगातार जॉईन कर. हा विषय समज, शिक. तुला तुझ्या बोलभाषा छान आहे तर मी तुला डेव्हलप करू शकतो. हा हॅलो, नमस्कार. या आमच्या इथल्या त्याची माकोडे आहेत. हा हा हवा हात कमी या फील्डमध्ये. हा. हो, तर त्यांना लाईनवर घेते, मार्गदर्शन करतो. हॅलो, ताई नमस्कार ताई, तुझा नंबर काय आहे का ताई? पुष्पेंद्र आहे का इकडे? 1 मिनिट थांब ताई, 1 मिनिट थांब. आपला हा नाही आला का आज तो पोरगा, मुलगा जो रोज जॉईन संदीप करायचा? संदीप हा संदीप नाही आला ना सर. हा, संदीप. संदीप कुठे आहे? संदीपचा नंबर आहे सर, संदीप नाही आलाय. संदीप नाही आला का? कॉल करू का, बोलू का सर हो, त्याला त्याला जॉईन सांग ना, हे करायला? जर आपल्या सकाळी कॉल येतात यांना जर आपण शिकवून दिलं असतं तर त्याला जबाबदारी दिली असती ती. हा ठीक आहे ठीक आहे, 2 मिनिटात आता सर एक जॉईन करतो. हा, त्याला कॉल कर. हा, नंबर सांग बरं ताई. त्याचा नंबर सांगू? नाही नाही, तू तू तिकडे कॉल कर त्याला. हा हा ठीक हा आहे. ताई, नंबर सांग. 87884513. काय नाव आहे ते पूर्ण? श्रद्धा. वय किती आहे? 80 ना, 39 आहे. ठीक आहे, 39 नाही, 39 कशी आहे? हो ठीक आहे, कमी जास्त असेल. हा, आलं लक्षात. पर्सेंटेज किती आहे? 80%. प्रकार काय आहे? लोकोमोटर. कुठनं बोलताय? हा, खेडा. माझं तर राहणं होतं तिथे वार्ड नंबर 4ला. वार्ड नंबर 4. हो ना ताई, ठीक आहे ठीक आहे. मी म्हणजे खूप लहान होतो, 4-5 वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट आहे. ठीक आहे ताई, काय विषय आहे तुझा? ताई, या नंबरवरती तुला कॉल येईल आता 5 मिनिटात, 5-10 मिनिटात. ते सांगतील की झूम मीटिंग कसं जॉईन करायचं आहे. तेवढं जॉईन करा आणि मला ऑनलाईन जॉईन करा. आता ऑनलाईन सुरू आहे, भरपूर लोक जोडलेले आहे पूर्ण महाराष्ट्रातून. तुम्ही जॉईन करा म्हणजे फेस टू फेस तुमचा विषय समजता येईल आणि विषय लिहिता येईल. हम्म? आता तुम्हाला येईल फोन. ठीक आहे, हा नंबर मी देतोय. दादा, यांना म्हटलं, तुम्ही होत असेल तर तुम्ही जॉईन सांगा त्यांना. जॉईन हे ऑनलाईन झूम ॲप कसं डाउनलोड करायचं तर. एक 1 मिनिटाची गोष्ट आहे आणि लगेच मला जॉईन करा ऑनलाईन. हो हो, ठीक आहे, धन्यवाद. आपल्याकडे इथे या मंचमध्ये नमस्कार एज्युकेटेड कोण सर. आहे? दीपिका पारते की? काल पण जॉईन झालते का तुम्ही? दीपिका पारते की? हो सर. हा, काल जॉईन. तुम्ही तर पोस्ट ग्रॅज्युएट आहे. हो सर. MA पोस्ट ग्रॅज्युएट. सर, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर हाय करून पाठवलं होतं, माझं नाव पण मेन्शन करून पाठवलं. म्हणजे तुम्ही म्हणजे रिसिव्ह नाही केलाय मेसेज. नाही नाही, मी नाही होत ग, माझ्याने पॉसिबल नाही. सरळ सरळ सांगतो, नाही बरं होत बरं पॉसिबल. तेवढं बरं. होतच नाही पॉसिबल. ते आता पाहून घेतो वाटलं तर एकदा. हम्म. बरं ठीक आहे, बघतो. हा, आताच बघू. हम्म. कोण आहे? आपण कोणासोबत बोलत होतो? लीलाधर सोबत झालं होतं का बोलणं? हा बोला ना सर. लीलाधर सोबत झालं होतं ना बोलणं? हा, लीलाधर, तुला होतं की दादा
तू गाडी घेतलेली आहे, तुला बोलता वगैरे व्यवस्थित येते, तू बोलण्याचं काम करू शकते. 4 ते 6 महिने आमच्या या मंचमध्ये तू जॉईन कर. आमच्याकडे हा छोटे मोठे जॉब राहतात किंवा येणाऱ्या वेळेस काही संधी सुद्धा उपलब्ध होईल, तर आम्ही त्यामध्ये तुला पुढाकार देऊ. हा आता काही कामं नसेल घरी, काही हे नाही आहे, तर सकाळ संध्याकाळ सकाळी या मंचला जॉईन करा. इथे जे हा दिव्यांग आहेत तर त्यांची मदत करा. जे हा. लोक असे समोरून मदत करतील त्यांना धीरे धीरे या मंचच्या द्वारेच काही ना काही जबाबदाऱ्या दिल्या जाईल. जसं आता मी हक्कानी पुष्पेंदरला म्हणतो, त्या प्रमोदजींना म्हणतो, आमच्या सागरजींना म्हणतो, आमच्या जे मित्रमंडळी आहे ते त्यांना सांगतो. प्रमोदजी राऊत आहे आमचे, मेहर साहेब आहे. तर तसं बघ धीरे 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 ते होते काम. शीतल आहे, एवढं लांबून आली होती त्या दिवशी. तर बघा तुम्ही. हम्म आता एवढंच सांगू शकतो मी. हॅलो सर, मी काय म्हणत हॅलो 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 थांबा हॅलो थांबा थांबा. सरच्या मोबाईलला हॅलो कव्हरेज नाही आहे. सरच्या मोबाईलला कव्हरेज नाही आहे. थांबा 2 मिनिटं. हॅलो अरे थांब ना दादा. हॅलो हॅलो थोड़ा सब्र करो, सर थोड़ा बिजी है। प्रमोद साहेब तोपर्यंत तुम्ही बोला. माझ्या नाव सर बोलणं तुम्ही घेऊन घ्या ना. हा म्हणजे कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बोला ना तोपर्यंत सरांचा होपर्यंत. नाही नाही, तुम्ही घेऊन घ्या सर. तुम्ही घेऊन घ्या. मला नाही तेवढं जमत. हा बोला ना, जमतंय आम्ही ऐकतोय की. मेर सरला सांगतो मी. हा बोला बोला. नाही मग आपले राऊत सर बोलून द्या. हा राव सराला सांगा. राव सर बोलून घ्या. ते बरोबर आहे. राव सर बोला ना. राव सर. मेहर सर. मेहर सर. मेहर सर. हॅलो. हा. हॅलो. आवाज येत आहे का? हॅलो. हॅलो हा, लाईट गेली होती जरा माझ्याकडली. बोला. हॅलो कोण बोलत आहे सांगा. नेक्स्ट सांगा. हॅलो हे दुसरंच बोलत आहे मध्ये. अरे आवाज येत आहे का माझा? येतोय आवाज सर. बरं बरं. हॅलो येतोय आवाज. सर, कोण माझं नाव आहे? शिवाजी जगताप आहे. हा, शिवाजी जगताप. हा सर, मी नेरुळ नवी मुंबई मधून बोलतोय. व्हिडिओ ऑन कर. व्हिडिओ ऑन कर. हा, एक मिनिट. हा बरं. हा केला सर. हा, छान छान छान. सर, मी काल फोन केला होता ना तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता. ठीक आहे, बोला. नाव सांगा. हा, शिवाजी शंकर जगताप. शिवाजी शंकर जगताप.
बोला. हा. कुठून बोलत आहे? नेरूळ नवी मुंबई. नेरूळ. हा, नवी मुंबई. नेरूल हो. नवी मुंबई. हा. नेरूळ नवी मुंबई. वय किती आहे तुमचं? वय 48. 48. पर्सेंटेज किती आहेत? 60. 60. प्रकार काय आहे दादा? लोकोमोटिव्ह. लोकोमोटर. पाय आहे पायाला? हा, पाय दोन्ही आहे का एक आहे? एक आहे. कोणता? दुसरा सर्जरी झाली आणि एक कटलेला आहे. बरं बरं. मोबाईल नंबर सांगा. 8652 हम्म 40 हम्म 58 हम्म 47. बरं बरं. शिक्षण किती झालेलं आहे? 12वी. हम्म शिक्षण 12वी झालेलं आहे. बरं, काय विषय आहे सांगा. सर, मी संजय गांधी निराधार योजना मागच्या महिन्याचे पैसे आले नाही. हम्म तर ते बोलतात की नाही, तुम्हाला नवी मुंबई महापालिकेत पेन्शन मिळते ना, तर त्यामुळे ती ही पेन्शन तुम्हाला संजय गांधी निराधार मिळणार नाही. मी बोललो GR दाखवा. तर बोलले की ऑफिसला या ठाण्याला, 575 पेजचा GR आहे बोलतात. असं उलट सुलट बोलते. ती लेडीज आहे एक 17 तारखेला पण एक तुम्ही व्हिडिओ बनवला होता बघा, 17 जानेवारीला, बाळा बाळा तुर्बे मधून. तर सेम प्रकार माझ्या बाबतीत घडलाय सर. हम्म हा, मी त्यांना म्हणलं लेखी द्या मला. तर बोलतात नाही, लेखी आम्ही देत नाही, तुम्हाला GR देतो. बोलतात 575 पेजचा GR आहे. असा कुठला GR आले काय, आणि सांगत पण नाही ठाण्याला. ज्युपिटर हॉस्पिटलच्या तिथे येते, खूप लांब आहे. मी म्हणलं तहसीलदाराचा नंबर द्या, पण नंबर नाही देत ते लोक. तर मॅडमचा नंबर आहे सर माझ्याकडे. संजय गांधी निराधार योजनाचे जे 2,500 आहे ते तुम्हाला नाही देऊ आम्ही, कारण तुम्हाला मुंबई कॉर्पोरेशन मधून वर्षाचे पैसे मिळतात. हा विषय आहे का? हो हो, नवी मुंबई. किती ते पैसे 5% निधीमधून आहे का? हो, म्हणजे काय म्हटलं, मला पुन्हा सांगा, तुम्ही किती पैसे मागितले त्यांना वर्षाचे? वर्षाचे मला 45,000 45 वय आहे ना, तर मग 29,999 रुपये मिळतात. 29,999 मिळतात. काय आहे हा विषय म्हणजे? बेरोजगार भत्ता. हा, बेरोजगार भत्ता. बेरोजगार भत्ता. हा, ते मुंबई फॉर्म मध्ये. मुंबई हा, नवी. महानगरपालिकेतर्फे मिळते. हो. भरपूर लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत सर. ते लोक बोलतात की तुम्हाला हे जर मिळतंय तर संजय गांधी मिळू शकत नाही. नाही, हा जो पैसा मिळतो हा 5% निधीमधून मिळतो की काय विषय आहे? हो, 5%च. मला विषय वेगळाच वाटतोय. त्याला हो 5% रक्कम एवढी देऊ शकत नाहीत ना. हो, मला ते थोडंसं मी म्हणून कन्फ्युज झालेलो आहो. म्हणजे दरवर्षी कंटिन्यू त्यांनी म्हणतात 29,000 कंटिन्यू मिळतात. दरवर्षी ज्या वसूल रक्कम आहे त्या रकमेवरती 5% रक्कम दिली जाते. परंतु हम्म आता ही रक्कम त्यांनी बोलतात 29,000 कंटिन्यू, म्हणजे त्यांना ही पेन्शन मिळते, पगार मिळते, की त्यांना तो म्हणजे पहिला तिथे सर्व्हिसला होते त्याच्यावरती पेन्शन मिळते असे असेल तर त्याला संजय गांधीचे पैसे मिळू शकत नाहीत. सर, महानगरपालिकेची जी पेन्शन ती आहे.
जसं पुण्याला महानगरपालिकेमध्ये परवा मिळते. नाही सर, पहिला तुम्ही महानगरपालिकेमध्ये जॉबला होता का? नाही नाही नाही. मग पहिला काय म्हणजे तुम्हाला 5% रकमेतून दरवर्षी पैसे मिळतात? हो, 2-3 वर्ष मिळाले. म्हणजे फिक्स रक्कम तेवढीच मिळते का आपल्याला? हो, फिक्स आहे ना. जसं पुण्याला 30,000 मिळतात. तसं नाही, 5% रक्कम ही आपल्या झालेल्या वसूलच्या 5% रक्कम त्याच्यामधून सर्वांना डिवाइड करून दिली जाते. जेवढे दिव्यांग आहेत, जेवढी 5% रक्कम वसूल होते आता माहिती महानगरपालिकेची, मला हा, माहिती आहे. मग एकदम तुम्ही एवढीच रक्कम असं 30,000 कंटिन्यूच मिळते असं कसं सांगता? मग तेवढीच रक्कम वसूल होते असं नाही, दरवर्षी कमी जास्त होते ना. हो, ते नाही, ते वयाच्या हिशोबाने ना पंचायतच्या हा. पुढे जर असेल ना तुम्ही, तर 29,000 त्यांचं मंजुरी फिक्स. त्यांचं हा, मंजुरी बोला. पत्र आहे तुमच्याकडे? त्यांच्याकडे मंजुरी पत्र असं काय आहे तुमच्याकडे? नाही, मंजुरी नाही. दरवर्षी फॉर्म भरावा लागतो. हा, बरोबर. सर, मग एकाच ठिकाणी त्यांना ही रक्कम 5%ची नाही हो, मग तुम्हाला विषय क्रिटिकल वाटतोय, चौकशी करावी लागेल की सर. थोडा हा विषय वेगळा आहे, कारण मी आता चेक पण केला आहे. 5% निधी 600 रुपये, 1,500 रुपये, 2,000, 2,500, 3,000पर्यंत ठीक आहे, पण 29,000 रुपये जर मिळत आहे तर हा विषय थोडा समजावा लागेल. एवढी नाही राहत निधी. असंख्य हजारो दिव्यांग आहे मुंबईला. प्रत्येकाला जर बरोबर. 30-30 नाही, हजार नवी रुपये देईल, मुंबई मग तर फिर तुम्हाला सर, सर वाटते तेच नवी आहे नाही की समजलं मुंबई सर. प्रॉपर प्रॉपर यांच्या विषय काय हेच नाही समजलं. अरे, विषय त्यांचा असा आहे की म्हणजे त्यांना संजय गांधी निराधार योजनाचे पैसे द्यायला त्यांचे बंद झाले आहे, कारण त्यांना वार्षिक 29,000 रुपये कुठल्या तरी दुसऱ्या डिपार्टमेंट मधून मिळतात. यांचं म्हणणं आहे की ते डिपार्टमेंट जे आहे ते 5% निधीचे आहे, आणि आपलं म्हणणं आहे की एवढी 5% निधीतून एवढी रक्कम मिळत नाही. नाही मिळत. आजकालचं सर, नवी साहित्य मुंबई सर, नवी मुंबई ईटीसी केंद्र आहे. ईटीसी मार्फत आम्हाला मिळतात. नवी मुंबई आता सर तेच विचारत आहे तुम्हाला का कोणत्या मार्फत ते पैसे वाशीला. मिळतात. तेच विचारत आहे कोणत्या मार्फत तुम्हाला ते कोण देतात. हॅलो. त्या 2 वर्ष अगोदर असे मिळत होते, कोणाकोणाला देत होते ते. नाही नगरपंचायत पण आमच्या कोणते डिपार्टमेंट से आ रहे सर पैसे हो. नाही, आता डिपार्टमेंट आता नाही मिळत ते. एकेकाने बोला, एकेकाने बोला. डिपार्टमेंट. सगळेच एकखट्टे बोलतात. मॅडम नंबर सांगा बरं मॅडमचा. शिवाजी, हा सर. नंबर सांगते मॅडमचा. हा, एक मिनिट, नंबर काढा. 1 मिनिट. 95 बोल ना. 9594 हम्म 175 हम्म 942. मी तुम्हाला व्हॉट्सअप पण केलेले कालच. दादा मला बोलायचंय. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो बोलायचंय दादा. हो ताई, हो बोलू, तुझ्यासोबतही बोलू. तेरा तू कॅमेरा ऑन कर. एकच सेकंद. हॅलो. जय श्रीराम दादा. हॅलो, जय श्रीराम दादा. नाही, 5 मिनिट. पहिले यांची गोष्ट कंप्लीट होऊ द्या मग बोला. ओके. काय नाव आहे या मॅडमचं? सुनंदा का नाव आहे? सुनंदा. सुनंदा. हम्म. सुनंदा ताई. कुठे काम करतात या? ठाण्याला संजय गांधी निराधारचं डिपार्टमेंट आहे ना, हा हा, ठाण्याला. म्हणजे त्या बघतात का ठाण्याला हे काम? हो हो.
आणि सर 575 पेजचा एवढा GR कुठं असतो का कधी? असेल ना, आपण कशाला आता आपण जोपर्यंत पाहिलं नाही, मी जोपर्यंत पाहिलं नाही तोपर्यंत टिप्पणी नाही करता येणार मला. असो आता, हा. असेल तर असेल, ठीक आहे. हो. आपण त्याच्यावर टिप्पणी, आपल्याला तो विषय नाही. त्यांनी म्हटलं 575 पेजेसचा GR आहे, तुम्ही या झेरॉक्स काढून घेऊन जा. हा. तिथे आपण त्यावर बहस नाही करायची आहे. आपल्याला जमत असेल तर काढू, नाहीतर म्हणू की मॅडम नाही जमणार नाही, एवढा मला PDF पाठवा. ती म्हणेल की नाही पाठवत, तर ठीक आहे बाबा, नको पाठवू. आम्ही आमच्या याच्या मार्फत मागून घेऊ. त्यात काय आहे? GR काही खूप मोठी गोष्ट नाही, भेटून जातात आजकाल, वेबसाईटवर मिळतात. येऊ दे, त्यांचा फोन येऊ दे, काही नको करा, आपण समजू त्यांच्या. मी आता लावला फोन त्यांना, तर सकाळची वेळ आहे, बिचारे कामात राहतात. आपणच आपणच बेरोजगार लोक सकाळी उठून हे सगळे कामं करत राहतो. हो सर. बोलू शकतात का दादा? आला का नाही? हो, मी हो, काय- ताई बोलतो तुझ्यासोबत. बरोबर, चला, हा झाला, हा एवढा कॉल घेऊन तू बोल. ह्या ताई बोलायचं आहे. हॅलो, मी अहिल्यानगरहून बोलते दादा. जय श्रीराम. कोण बोल रे? अहिल्यानगर मधून बोलते, घुमरे. आपलं हॅलो, 2 मिनिटं फोनवर बोलू द्या. भागलपुर, बिहार. हाँ बोलिए, नंबर बताओ, नंबर. एक सेकंड भाई साहब, एक सेकंड. अरे प्रमोद आहे का इकडे? प्रमोद भाऊ सेलोकर, प्रमोद भाऊ जरा फोन आणि वही घ्या, पेन आणि वही, प्रमोदजी सेलोकर. आणि नंबर ठीक लिया. आहे, घेतो सर. नंबर लिया. नंबर बताओ, नंबर बताइए भाई साहब. ये है ना 8210. हाँ मेरा मोबाइल है हाँ 8210 हाँ, लिया, मी सांगतो. प्रमोद जी, 82 10 82 82 10 82 26 26 598. 598. यांना जरा फोन करून ते झूमची प्रोसेस सांगा आता. हाँ रुको भाई साहब, बता रहा हूँ मैं आपको. इकडे दे. ठीक आहे का प्रमोद जी? सगळं इकडे दे मला. यांना फोन करा आणि झूमची प्रोसेस सांगून झूम डाउनलोड करून घ्या. बिहार वरून आहे, बघू यांची काय म्हणते. वैसे आपको अभी फोन आहे. हॅलो. हाँ बोलो. हॅलो. हो थांब एक हॅलो मिनिट. दादा, मला बोलता येईल का? ही ताई होती ना आपली सविता ताई, एक मिनिट थांब ना ग बाई. हा सविता ताई बोला, होती ना, सविता बोल ताई. सविता ताई बोल. दादा, मला एक विचारायचं होतं. मी अहिल्यानगर मधून बोलते दादा. हो, मागे जॉईन झाली होती ना तू? हा हो. कोणत्या तर तारखेला मला एक join विचारायचं, झाली आपल्या होती? अहिल्यानगर मध्ये 25 फेब्रुवारी 25 फेब्रुवारी. मुलासंबंधित चर्चा झाली. अथर्व घुमरे म्हणून मुलगा आहे माझा. अरे पुष्पेंद्र, हा सर, तू कुठे राहते रे दादा? मी इथेच राहतो ना सर, आपल्या उदयनगरला. तू माझ्या घरापासून किती लांब आहे? दुसरा चौक सर. तर तू येत जा ना सकाळी. हे मला इथे सकाळी कमीत कमी खूप कॉल राहतात. हे बघ, हे आताही कॉल येऊन आले. तर हे कॉल घेऊ मी की इकडे बोल, काही समजत नाही मला. ठीक आहे ना सर, ठीक आहे. थोडं येऊन जायचं उद्यापासूनच बेटा, हे येतो. कॉल थोडे अटेंड करून घेत जा. इथले त्यांना मार्गदर्शन होऊन जाते. तू घरी न बसता इथून बसून घेत जा. हा, उद्यापासून येतो हो. सर. हा ठीक आहे. हे बघा, आता याला काय, आता हा बिचारा फोन करून राहिलाय, त्या फोनवर वेगळे फोन आहे. बोल सविता ताई बोल. दादा, मला एक विचारायचं आहे. आपल्याला हा बोल ना. आपल्याला अहिल्यानगर मध्ये कोण आहे आपलं कार्यकर्ते, आपल्या दिव्यांगाचं काम पाहणारे, असे जसे तर तुम्ही खूप- नागपूरमध्ये आहात? अगं असे खूप आहे, पण हे काम कोणीच नाही करत. पद सगळ्यांनी घेऊन टाकलेले आहे. मग मी तुम्हाला याच्यात मदत करू शकेल, पण माझ्याशी तुम्ही नंतर फोनवर बोलू शकाल का? कारण मी फोन बऱ्याच वेळा केला, तुम्ही फोन अटेंड करत नाही आहात. फोन नाही करत ताई अटेंड, म्हणजे कारण माझं फील्ड वर्कच आहे. मला मग फोनवर मी कसं काय? बोलणं पॉसिबल नाही होत ताई. मग आता काय कसं आहे ना, कॉन्टॅक्ट आता करायचं? सांग. कारण मी काय मी आहे विषय ना, सांगतो बरं, जरा. फील्ड वर्कच काम करते. माझा मुलगा दिव्यांग आहे, हेही माहिती आहे तुम्हाला.
बरं हा तुम्ही जे मध्यंतरी काळ्यांचा नंबर दिला होता पुण्याला जे ट्रेनिंग जॉब संदर्भात. बरं हा त्यांच्याशी चर्चा झाली, फोन झाली. ते म्हणले सोमवारपासून काय ट्रेनिंग वगैरे सुरू होईल. 1 महिन्याचं ट्रेनिंग होईल, काय असेल तर त्याच्यात जॉईनिंग होईल. परत काय त्यांचा फोन उचलत नाहीयेत ते. बरं थांबा मी लावतो फोन त्याला. तर मी तुम्हाला अहिल्यानगरच्या पाठवलं युथ फॉर जॉब हो वाल्यांच्या. हो ते आहे माझ्याकडे. नाही मी केलेलं ते हा? युथ फॉर जॉबचं पण केलं, पण काहीच उपयोग नाही झाला. ठीक आहे. आता काही गोष्टी त्यांच्यानी शक्य राहतात, नाही राहत. बघू आपण काय होतं. तो लावलाय फोन मी. माझं फील्ड वर्कचंच काम आहे दादा. मला खूप दिव्यांग भेटतात. हो ताई, 1 मिनिट बस. तुझाच फोन लावलेला आहे. उचल. त्यांच्या गौतम, ओके ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गौतम यार, असं आहे की विषय असा आहे की मी तुमचे नंबर आवर्जून सगळ्यांना देत असतो, कारण तुम्ही दिव्यांगांना जॉब देता. पण विषय असा आहे की नंतर तुम्ही फोनच नाही उचलत. अशा कंप्लेंट्स का बरं येतात माहित नाही मला. आता ते अहिल्यानगरमधून ते आमच्या ताई आहे एक, त्यांची ट्रेनिंग वगैरे होणार होती. आता फोनच नाही उचलून राहिले म्हणतात ते. सविता घुमरे म्हणून आहे, त्यांचा मुलगा होता बघा, अथर्वा. बरं बरं. हा 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 बरं हा 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 बरं बरं. ओके. बरं बरं बरं. असं आहे का? हा 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 अच्छा 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 अच्छा. नाही ना, कारण मी आवर्जून तुम्ही खूप विश्वासाने कामं करता म्हणून सांगतो मी तुमच्याकडून. बरं 1 मिनिट थांबा तुम्ही, प्लीज लाईनवर राहा. हा, तुझं काय म्हणणं आहे का सविता ताई? बोल. तू म्यूट म्यूट आहे. म्यूट आहे ताई. अगं तुझं माईक ओपन कर ताई. हा बोल. मी त्यांना म्यूट केलेलं आहे. तू बोल. हा दादा, मला एक विचारायचं आहे. अहिल्यानगरमध्ये जर आपले दिव्यांग भरपूर आहेत, मी समस्या बघतीये. अगं कपल्स हो, आहेत, त्यांना संजय गांधी. याच्याविषयी पहिले क्लिअर करून घेऊ आपण. हा याच्याविषयी त्याला आहे मग ना, त्यांचं काय हा तू म्हटलं हे फोन नाही उचलत, तर त्यांनी सांगितलं कालच नाही उचलला, कारण त्याला काल त्या काहीतरी धावपळ होती. तर तो करून देईल तुझं काम, जे काही आहे बघून घे पुढे. बर चालेल. मग मला ठीक आहे ना अहिल्यानगर मध्ये मी गौतम? काय करू? ठीक आहे दादा, करून घे त्यांचे ते. आणि कंटिन्यूअस हा 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 ठीक ठीक ठीक. ओके. थँक्यू. अगं तू म्हटलं ना, तू फोन नाही उचलत, काही नाही करत, पण माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये हे लोक. बर बर चालेल दादा. कारण मला ना ऐका ना दादा. कसं आहे, एखाद्या वेळेस काय बाकीच्या होते, नंतर धावपळ आपले राहते ना. जसं मी सरळ म्हणतो की मला फोन एवढे दिवसभर उचलणं जमत नाही, मी सरळ काय सांगतो. झालं दादा, आतापर्यंत सगळ्यांनी असंच केलं, नुसतंच करतो म्हटलं. युथ फॉर जॉब मध्ये 2दा केला आम्ही, काही उपयोग नाही झाला. मग असं वाटतं काय हे पण असंच कसं चाललंय आहे की ताई, काय? बघ मी तुला सांगतो आता, तू स्वतः समजदार आहे की जॉब हा विषय सरकारकडूनच नाही होऊन राहिला. आपण तर प्रायव्हेट लोक आहोत आणि आपलं काय अस्तित्व आहे का, आपण खूप छोटे आहोत. आपण आपल्यामध्येच खेळून राहिलो आणि आपल्यामध्येच काहीतरी प्रयत्न करून राहिलो. तर बरोबर आहे ना. आणि आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू लागला तर ठीक आहे, नाही का? आता मी माझ्या हाताशी काही एजन्सीज घेतलेल्या आहेत. त्यांच्या संस्था असेल, व्यवसाय असेल, त्याची मला काही लेनदेन नाही. मला माझ्या फक्त दिव्यांग तिथे जॉईन झाला पाहिजे आणि त्याला थोडा फायदा झाला पाहिजे. हा आपला एकमेत्र हेतू आहे, नाही बर का? एक बोलू का अजून? बोल. मला बोलू द्या. काय होतंय, मला सकाळच्या वेळी वेळ नसतो, बरोबर आहे. आणि मी फील्ड वर्क करते, अनुलोमचं संस्थेचं आहे, भाजपचंच आहे. पण असं काही गोष्टी आहेत की मी तुम्हाला असं सगळ्यांसमोर फोनवरती नाही म्हणजे बोलू नाही शकत. माझ्याशी तुम्ही फोनवर बोलू शकाल का? मला फोन आणि करणार कधी आहे मी बोलू? तुला. तू मला आता हाय कधी करू? पाठवतो, मी तुला नंबर पाठवतो. चालेल, ठीक. मला नंबर सांगता येईल, तुझा नंबर नाहीये इथे. 95 हा 95 29 29 02
02 1514 15 14 रिझ्यूम सेंड ईमेल गौतमला नंबर केला लेडी नेतृत्व आहे. हा ठीक आहे ताई, तुम्हाला आता लगेच हाय पाठव. ठीक आहे, ओके चालतंय ठीक आहे आता धन्यवाद लगेच मॅडम लगेच तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मी बोलण्याचा. ओके ओके बोला, कोण बोलते नेक्स्ट? हॅलो, सविता ताई झाली. अनिता नरवटे बोलते बाई. अनिता बोल ना ताई. नरवटे. कधी जॉईन झाली होती? मी 18 मार्च. ऍसिड अटॅक. हो हो ताई, असे बरं आहे. बोल. आपण तुझ्या मी ईमेल केला. आपण तुझ्या ईमेल केला आहे सर तुम्हाला मी. हो, तुझ्या फोनमध्ये इको कोब आहे. तो फोन म्यूट तुझा. मी तुला सांगतो, एक मिनिट मला म्यूट करू दे. आता बोलतो मी. तुझ्या ऍसिड अटॅक आहे. तुला 5% निधी मिळत नव्हता, त्यामुळे आपण त्या ग्रामसेवकाशी बोलणं केलेलं होतं. तो बोलला की साहेब मी करून देतो या महिन्यामध्ये, मार्च महिना आहे, रिकव्हरी सुरू आहे, एवढा तुझा विषय होता. तो विषय सॉल्व्ह केलेला होता. आता त्यांनी निधी नाही दिली तर आपण पुन्हा त्याच्याशी बोलू. अनम्यूट नको करू कारण इको होता तुझ्या फोननी. तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. ग्रामसेवक साहेब होते आपले ते श्रीकांतजी गोरे, सरपंच साहेब होते प्रशांतजी ढोटे, यांच्याशी बोलणं झालेलं होतं. त्याच्यानंतर तुझा विषय होता की तू हॉस्पिटलमध्ये काम करत होती अगोदर, नंतर तुझा काय होतं की जॉबचा विषय होता का, इथपर्यंत मला विषय माहित आहे. आता बोल, आता अनम्यूट कर. मला ईमेल करायला सांगितलं होतं तुम्ही. बरं. मग ईमेल केला मी तुम्हाला, डॉक्युमेंट परत रिझ्यूम. हा, जॉब करताना. हो. हा ठीक आहे, तुम्ही मला म्हणले आता लगेच हाय पाठव. आता लगेच पाठव, मी शेअर करतो. नंबर तुमचा? माझा नंबर 9922041000. हॅलो. 9922. अच्छा हा ताई, हा ताई. हा बोल ग, काय होतं तुझ्या विषय? तुम्ही हाय पाठवून सांगितलं. 9922. अगं बाई, 9922041000. हा ठीक आहे. हा नंबर असेलच तुझ्याकडे. हो हो आहे, मी कॉल केला होता तुम्हाला. मग त्याच्यावरती हाय पाठवू का तुम्हाला? मला आता हाय पाठवलं. हो पाठवते. तर मी नवीन आहे. हो हो नक्कीच बोलतो. सविता घुमरे. सविता घुमरे ताई आहे का इकडे? चला ठीक आहे. तिचं सविता घुमरेचं काम झालं. हिचं नाही आहे सर, नाही आहे. नाही आहे ना, जाऊ दे. त्यांना पाठवला मी. तुला काय होतं का, तुझं लातूर वरून आहे ना तू? हॅलो.
नंबर लिह. पाठवला का मला? हाय पाठवला? हो पाठवले. नरवटे. तुम्ही बोललो होतो कलेक्टर साहेबाला बोलतो म्हणून. पुष्पेंद्र मॅडमच्या ह्याच्यावर तो दामोदर कतलामला घेजो बरं. हा काय हॅलो म्हटलं? अनिता ताई. हो बोला ना. ए अनिता ताई, मी काय म्हटलं ते तुला नंबर पाठवलाय व्हॉट्सअप वरती, त्या नंबरवर बोलून घे जॉबसाठी. बर 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 ठीक आहे. आणि माझ्या HR चा नंबर आहे का तुझ्याकडे? नाही ना. कोण? माझ्या HR चा नंबर देतो तुला, ठीक आहे? एक हो काम कर, मी हा जो नंबर पाठवलेला आहे लातूरमध्ये, या नंबरवरती हो. बोलून घे तू जॉब करिता. हं? आणि याच्यामध्ये प्रयत्न कर, नाहीतर मी माझे जे HR आहे त्यांना हा. त्यांना एक थांब त्याचे नंबर देऊन देतो तुला. खूप फोन नाही करायचे पण, हा मी त्यांचा नंबर देऊन त्यांना. फोन करू की नको? अरे तुम्ही फोन करायचे नाही. खूप फोन नाही करायचे म्हटलं. मी कोणाला? तुम्हाला 2 नंबर दिले आहे. मी आता ऐकून घे अनिता ताई. हा हा. मला 2 नंबर दिले आहे, दोन्ही जॉबवाल्यांचे नंबर आहे. पहिला जो नंबर दिला आहे त्यांच्याशी आता लगेच बोल. दुसरा नंबर जो आहे तो दिलेला आहे, तो ईमेल पाठवला जो तू, हा त्याच्या हा. संदर्भात बोलायचं आहे. HR आहे, कंटिन्युअस दिवसभर फोन करायचे नाही. हो 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 ठीक. एखाद्या वेळेस केला तर ठीक आहे, ठीक आहे. आणि तेही फोन 10 10:30 ला करायचे, दिवसभर करायचे नाही, त्यांचे बाकीचे कामं राहतात. हो 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 ठीक. हा तुला दोन्ही नंबर दिलेले आहे. हो हो चालेल. सर माझ्याकडलं प्रशांत अमृतकर बोलतोय सर. हो सर ते गुढीपाडव्या दिवशी सांगितलं होतं का तुम्हाला, ईमेल वगैरे सर्व टाकलेलं आहे मी. तारीख सांग रे बाबा. तारीख आता गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी तारीख होती सर, माझ्या ध्यानात नाही. 18 तारीख. प्रमोदजी, त्या याला केलं का फोन, त्या पोराला? तो ते आले होते आता आमचं. नॉट रिचेबल दाखवते सर. नॉट रिचेबल दाखवत आहे. हो 19. हा सर 19 तारीख होती गुढीपाडव्याला. हा 19 तारीख होती, 19. आरती अमृतकर साठी. एकोणीस तारखेला तुम्ही म्हणे ईमेल टाकून द्या म्हणजे रेल्वे पास साठी. नाही नाही, पहिली तारीख सांगा कोणती आहे तर. पहिली फेब्रुवारी महिन्यात होती सर. नाही ध्यानात नाही सर आता. आरती प्रशांत अमृतकर मी साठी. मग काही नाही करू शकत. तुमच्या ध्यानात नाही काल तुमची मी तारीख जॉईन तर केलं मी होतं, काल तुमचं संपल्यावर जॉईन झालं होतं ना. अरे मी नाही पाहू शकत. आता इथे किती लोक आहे मला सांगायला, वेळ संपत आलेला आहे. 5-6 लोकांशी नाही बोलत तर वेळ संपून जातो. कालही तसंच झालं सर, मग कालही संपून गेलं, त्यावेळेस जॉईन झालो मी. रेल्वे पास साठी होतं माझं. अरे दादा, रेल्वे पास साठी तू CST सेंटर मध्ये जा, नाहीतर त्या संदीपचा नंबर पाठवतो तुला. तू तो रेल्वे पास बनवून देईन तुझी. ते अरे सुरेश, याचा नंबर सांग रे बाबा याला. त्या पोराचा नंबर काय आहे त्या? संदीपचा नंबर सांगतो. प्रमोद सर आहे का तुमच्याकडं? हो, मी थोडं गिऱ्हाईकाला सामान देत आहो. 2 मिनिटं सांगत आहो मी, चालू राहू दे. नाही, आमचा रेल्वे पास वेगळा आहे दादा, तो भेटतच नाही आम्हाला. वेगळा आहे काय? वेगळा म्हणजे सिस्टमच्या म्हणजे बाहेर काय? थोडी असेल दादा. हो, दिव्यांग सर्टिफिकेट सिकल सेलचं ते. हा सिकल सेलचा विषय होता ना रे तो, बरोबर आहे. हा तोच विषय सर माझा.
तर तारीख सांग ना यार, मला तारीख लक्षात नाही आहे ना. काय पन्ने का पेजेस कधी आता पलटवू मी? मी हा? फेब्रुवारी महिन्यात जॉईन केलं होतं 9, 10, 11, 12 काय 8 तारीख एवढ्या 15 तारीख ते 8 तारीखच्या दरम्यान झालेलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मी जॉईन झालो होतो. तुम्ही लिहून घेतलं होतं. तुम्ही म्हणे ईमेलला मला पाठव मला म्हणे तुम्ही सर्व पहिले तुझी डॉक्युमेंट. तारीख सांग पहिली. मला गुढीपाडवा ची तारीख लक्षात सांग काय आहे ती. इथे माझ्याकडे पेजेस नाही आहे. 19 तारीख आहे ना गुढीपाडव्याच्या दिवशी. अरे हो, पण ते त्याच्या अगोदरची तारीख सांग ना यार तू. अगोदरची माझ्या लक्षात नाही सर. फेब्रुवारी तुझ्या महिन्यात जॉईन लक्षात केलं तुझे कामा होतं. नाही, मी काय करू? इथे तुझं नाव नाही आहे रे बाबा. यशवंत आहे ना नाव तुझं? प्रशांत आहे माझं नाव. हा? अमृतकर प्रशांत. आरतीसाठी. प्रशांत अमृतकर नाही आहे ना रे, हा, नाही आहे. आता लिहून घ्या सर मग. जाऊ द्या कवा मला काम येईन मग. नाही नाही, ते नाही करू शकत. गुढीपाडवा तुझ्या पहिले रेकॉर्ड सांग ते. तू आठवते तारीख. डबल डबल नाही लिहू शकत, नाही माझ्याकडे डबल रेकॉर्ड बनतो रे बाबा. बघ, प्रशांत अमृतकर नाही आहे ना रे. तुम्हाला ईमेलला पाठवलंय सर मी सगळे डॉक्युमेंट. आपल्या इथे धरणात आलं तारीख धरणात मध्ये तर तारीख सर जानेवारी महिना आहे का काय आहे? माहित नाही जानेवारी बाबा. सांग काय होतं विषय तुझा? सर तेवढं जानेवारी महिन्यात बघून घ्या ना मग. नाही रे, 31 दिवस आहे. एवढे पन्ने थोडी पलटवणार आहे. ते एवढे लोक आहे वेटिंग वर. ज्यांनी 5-6 लोक शिकवलं तेवढं आता. बघून घ्या ना. लिहून घ्या लागले असतं. नवीन लिहून घ्या. जाऊ द्या तिकडं. माफ कर मला. नेक्स्ट कोण आहे? पियुष सर, सोबत बोलून कतलामले घ्या घ्या सर. फक्त. पियुष पियुष Next कतलामले घ्या फक्त. हॅलो हा? पियुष कतलाम. हे बघा, मी खूप क्लिअर सांगत आहे. जर तुम्ही तारीख लक्षात ठेवली नाही तर मी याच्या पुढे अटेंड करणार नाही. तुम्ही आता जिथे समस्या सॉल्व्ह होते तिथे त्यांच्याशी बोलून घ्या. माफ करा मला एकदम दुखी होऊन हे वाक्य बोलत आहे. मी एवढे पन्ने नाही पलटवू शकत तुमच्याकरता. जर तुम्ही तुमची तारीख लक्षात नाही ठेवू शकत तर मी तुमच्या समस्या किती लक्षात ठेवू यार? माफ करा मला. नेक्स्ट कोण आहे सांगा? सर मी दामोदर रुपाली निमजे. रुपाली निमजे. हा, बोल ताई. माझा मुलगा दिव्यांग आहे, 13 वर्षाचा आहे सर. ताई एक सेकंद तुझा व्हिडिओ ऑन कर अगोदर. हॅलो आता मला माझी इन्फॉर्मेशन विचारू दे, मग सांग तू तुझ्या. थांब. हा, आता बोलताय. रुपाली निमजे. मी बोलतो. रुपाली निमजे. पर्सेंटेज किती आहे ताई? मी तर म्हणलं तो 90% आहे सर. 90% आहे. लगेच प्रकार काय आहे ते दिव्यांगांच्या? तो पूर्ण अस्थिव्यंग आहे सर, काहीच करत नाही, म्हणजे झोपलेलाच असतो. ठीक आहे. लोकोमोटर आहे, झोपलेला असतो. ठीक आहे ताई. कुठे राहते ते? जिल्हा कुठला आहे? नागपूर जिल्हा, मौदा तालुका. बोलायचं आहे. जॉईन व्हायचा आहे तो, फक्त तो पाहून राहिला. मौदा तालुक्याला कोणतं गाव आहे ताई? मौदा. मौदा आहे. मौदा प्रॉपर आहे. बरं. मोबाईल नंबर सांगता येईल? 9373365068. 93 733 733 65 068. आणि वय किती येत आहे त्याचं? 13 वर्ष. आणि नाव काय आहे त्याचं नाव? अर्णव चंद्रशेखर निमजे. चंद्रशेखर तो कैची सन है. वय काय? शिक्षण ताई? म्हणजे त्याला आता शाळेत ऍडमिशन केली आहे, 7वीला आहे, पण म्हणजे जाणं येणं नाही आहे सर, झोपलेलाच असतो, त्यामुळे शाळेत नाही घेत आहेत, म्हणजे पाठवत नाही. बोल, काय विषय आहे ते सांग. त्याला आतापर्यंत म्हणजे सरकारकडनं कुठलंच अनुदान मिळालं नाही. मी आता म्हणजे तहसीलला 2-3दा फॉर्म भरले होते, पण ते काही म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करणारे ऍक्च्युली तसे कोणी मिळाले नाही. पण काल मेयर साहेब येऊन गेले, म्हणजे मी ग्रुपवर जॉईन झाली होती, त्यामुळे मेयर साहेबांसोबत बोलणं झालं. मेयर साहेब येऊन गेले, मग त्यांनी ते फॉर्म सबमिट करायला सांगितलेलं आहे. नगरपंचायतकडनं 2दा म्हणजे 24ला आणि 25ला 3-3 हजार मिळाले होते. पण आता त्याच्यासाठी काही म्हणजे मिळत असेल तर सर प्रयत्न करा म्हटलं सर. तुझ्याकडे एक नंबर माणूस आहे, टेन्शन नाही आहे.
हो काल घरी येऊन गेलेत सर ते मेयर मेयर साहेब साहेब एक येऊन गेलेत बढिया काल माणूस घरी. आहे. महोदया भागातले पूर्ण कामं ते बघतात दिव्यांगांचे. हा त्यांच्या संपर्कामध्ये राहतही तो हो आणि ते सुद्धा इथे जुडतात, आजही जुळलेले आहे आणि रोज मार्गदर्शन करतात. काही राहिलं हा तर त्यांच्याशी संपर्कात राहा. पेन्शन मिळते ना? हा नाही पेन्शन म्हणजे मिळते ना? अजून महिना काय लागू नाहीये. नाही महिना लागू नाहीये सर अजूनपर्यंत. नाहीये, पेन्शन लागू नाहीये. बरं बरं. नाही नाही. हा तर फॉर्म भरलेला आहे का पेन्शनचा? हो भरला सर. कधी भरला? मी 2-3दा फॉर्म भरला. याच्या पहिले 2दा भरला होता. काहीच दिलं नाही. पैसे गेले ते ऑनलाईन करायचे पण त्यांनी सबमिटच नव्हतं केलं. यावेळेस म्हणजे भरला मी नोव्हेंबरमध्ये भरला होता 25 नोव्हेंबरला. पण ते सबमिट नव्हतं करून झालं. म्हणजे आम्हाला सांगितलंच नाही की ते फॉर्म ऑनलाईन केल्यानंतर फॉर्म सबमिट करावं लागते तहसीलला म्हणून. काल सबमिट केलं. मग मेयर साहेब गेले त्यांनी सांगितलं की हे फॉर्म तहसीलला जमा करा. मग काल तहसीलला जमा केला मी. बिलकुल. आता टेन्शन नाहीये. काही चिंतेचा विषय नाहीये. आता काहीही राहिलं ठीक आहे सर. तर मेयर साहेबांना हा फोन करायचा आणि बोलायचं राहिलं हा वैयक्तिक तर या सकाळी 7:30ला जोडून जायचं. ठीक आहे ताई? हा याला आता काही मेयर अनुदान साहेब मिळत असेल तर काही अजून असं. सगळं सगळं आपले जे मेयर भाऊ आहेत ते सगळं सांगतील तुला. हा काय बोलतो ना काय काय बोलतो रे ना काय नाव आहे? चंद्रशेखर? चंद्रशेखर. अर्णव चंद्रशेखर नेमजे सर. अच्छा, अर्णव आहे का? मी तेच तर अर्णव म्हटलं. हा अर्णव. अर्णव हा हा. चंद्रशेखर नेमजे. ठीक आहे ठीक आहे. अर्णव. बोल बोलत अर्णव, आवाज येते का रे माझा? बोल बेटा. हा, बोल बोल पहिले तू बोल इकडे बोल काल सरांसोबत यांच्या बोल. बाबत हॅलो सर बोललो बोल सर रहे ते अध्यक्षासोबत संजय गांधी निराधारच्या. अच्छा, हा तर हा. ते करून देतो म्हणाले ते. बोलले ना? बघ साहेब आहे इथे, भाऊ आहे या इथे. meeting- हा हा हा. ते विजय भैया आहे इथे, ते करून देतील तुझं काम. ठीक आहे? ते जे हो जे हो सर. जे जे गायडन्स सांगतात त्या प्रकारे फॉलो करता येईल. काही घाबरायच्या विषय नाही. ओके, होऊन जाईल. ठीक आहे सर. मेयर साहेबांना कॉन्टॅक्ट करायला सांगितलं आहे. ठीक आहे. चला, नेक्स्ट कोण आहे? हॅलो, हा, योगेश राठोड. नमस्कार सर. हा, योगेशजी पहिल्यांदा जॉईन करताय का? नाही, दुसरं हजार हा बोला. कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? 5-2. 5-2. हो, बरं, 5-2 ला पाहू. हम्म, 5-2. तुमचा चेहरा दिसत नाही सर, बराबर चेहरा दाखवा. ते कॅमेरा खराब आहे सर. आप धूप में हो, धूप के बाहर निकलो. नाही कॅमेरा कॅमेरा दाखवा त्यांच्या. दोनशे स्क्वेअर फीटच्या GR चा विषय होता तुमच्या जागेचा. हो हो, काय झालं मग पुढे? ते झालं. नावावर केले त्याने मॅडमनी. हो, हम्म. पण दुसऱ्या लोकांनी तिथं अतिक्रमण केले सर. कसं म्हटलं? दुसऱ्या लोकांनी तिथं अतिक्रमण केले. तिथं वाद लावताय, ती देत नाही म्हणजे असं माझी जागा आहे तसे असं सांगत होत. ती मॅडम आणि ते केली, माझी नावावर केली ते जागा. केली ना? हा. हा, पण ती मॅडमाला फोन लावतात पण फोन करत नाही. त्यांना सांगा बघ म्हटलं, त्यांना नोटीस पाठवा असं ना सांगत होतो मी. नाही तुमच्या मला थोडा सविस्तर बोला. तुमचा विषय होता 200 स्क्वेअर फीटची जागा. हो, त्या विषय होता ती जागा मिळत नव्हती. आता ते तुम्हाला जागा मिळालेली आहे असं तुम्ही म्हणताय. हो. हा, आता मग काय तिथं झालं? ते जागा मिळाली तर? ते दुसरं लोक आहे ना, ते अतिक्रमण केले, तिथं वाहन लावतायत असं ते सांगत आहे. आमची जागा आहे.
ते मॅडमाने सांगितलं तुमची कशी काय जागा आहे बा, ती तो त्यांचे 8 नंबर मध्ये उतारे आहे, तुमच्या नावावर नाही काय नाही, तर तुम्ही सांगताय म्हटलं. तू मॅडमाला सांगा. हो. अहो त्यांचे तुम्ही एक म्हणणं तर पहिले असं एका ठिकाणी स्थिर उभे हॅलो राहा किंवा हॅलो बसून जा. सर, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जागा मिळाली पण त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलंय दुसऱ्यांनी. ते म्हणत आहे की ती जागा आमची आहे, मॅडमनी सांगितल्यावर पण ते ऐकून नाही राहिले असं त्यांचं म्हणणं आहे. अरे हो, पण आता आपण कसं फोन लावणार आहे, आपल्याला नंबर नाही काही नाही आहे. मी हेच तर मी देतो, म्हणत आहे. मॅडमचे नंबर देऊन देतो. माझा नंबर उचलत नाही ती मॅडम बी, पण काय माझा नंबर उचलत नाही ती मॅडम, ग्रामसेवक मॅडम. अहो कंप्लेंट नको करावं, त्यांनी तुम्हाला जागा दिलेली आहे, धन्यवाद व्यक्त करा. हा धन्यवाद करतो त्याचे, पण ते उचलत नाही, त्यांना सांगून द्या असं. एखाद्या वेळेस नसेल उचललं, जाऊन भेटायचं, तुम्हाला 200 स्क्वेअर फीट जागा दिलेली आहे, ही गोष्ट मान्य करा. आता हा त्या जागेवर जर कोणी अतिक्रमण केलेलं आहे तर हा ते पोलिसांचं काम आहे. असं का? मग त्यांना पाठवून असं एखादी नोटीस पाठवून देऊ असं माझं म्हणणं होतं सर. हो, कोणाला नोटीस पाठवायची आहे? ती दुसऱ्या अतिक्रम केले त्यांना. नोटीस पाठवून कशाला? काय कोर्टाचा मामला आहे का? पोलिसांना सांगा ना तुमच्या जागेवर कंप्लेंट केली, अतिक्रमण केलेलं आहे म्हणून. नोटीस पाठवून काय लिटिगेशनचा विषय वाढवायचा आहे का पुन्हा तो? तुम्ही नाही. नोटीस, मग तो नोटीस पाठवेल, मग तो तर कोर्ट कचेरीमध्ये जाईल. पोलिसांचा विषय घ्या, तिथे आमदार साहेबांना बोला की माझ्या जागेवर कब्जा, मदत मागा लोकांना. त्यांना सूचित करू असं. योगेश भाऊ काय म्हणतात आहे, मला विषय प्लीज समजा. तुमच्या विषय, तुम्हाला जागा मिळालेली आहे, आता त्या जागेवर दुसऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, तर त्या अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे तर त्या तुम्हाला 2 मार्ग आहे. ज्या मॅडमनी ती जागा तुम्हाला अलॉट केली त्यांना, त्या मॅडमला सांगा की या जागेवर अतिक्रमण आहे, तर हा. शासन ते अतिक्रमण हटवून देतील. हो ते शासनाचंच काम आहे, तुमचं काम नाही. हो. हा तेच म्हणणं आहे, म्हटलं ते मॅडम ग्रामसेवक मॅडमांना सांगावं लागेल, ते त्यांना सांगून द्या बा, तिथून ते हटवा वाहन वगैरे काय आहे ते. अहो मी सांगून देईल, ठीक आहे. आता तुम्हाला जागा दिली तर तुम्ही एकदा विनंती करा ना त्यांना. त्यांनी जर नाही करत म्हटलं, हा. त्यांनी जर म्हटलं की आम्ही नाही करत, ते तुम्ही तुमच्या पाच, मग मी बोलतो त्यांच्यासोबत. तुम्ही त्यांना सांगा तर जाऊन की मॅडम जागा तर दिली तुम्ही, परंतु अतिक्रमण केलेलं आहे, काय करायचं पुढे? हो. त्यावर त्या काय म्हणतात ते सांगा ना मला. मी त्यांना लावलं 10 वेळा फोन लावले, पण ते उचलत हो, नाही असं मॅडम नाही फोन. राहत साहेब, फोन लावले लोक बिझी राहतात. आता हे बघा, हे हा पूर्ण येऊन राहिले, लोकांना वाटते की आता आपण इकडे बिझी आहोत. तुम्ही त्यांना मॅडमला हे करा, काय जाऊन भेटा, मॅडमला, आणि मॅडमला सांगा अतिक्रमण आहे, अतिक्रमण काढण्याची प्रोसिजर करून द्या असं बोला. मग त्या काय बोलतात ते मला येऊन सांगा. असं का? ठीक है? हो सर. हाँ बोलो भाई साहब, कौन बोल रहे हैं? जी कहाँ से बोल रहे हैं? मुजफ्फरनगर। मतलब कौन सा राज्य है? हाँ, नहीं वो ठीक है, राज्य कौन सा है? एमपी है, यूपी है? यूपी सर, यूपी यूपी। यूपी। हाँ, मेरा थोड़ा सा हिस्ट्री ये कमजोर है यार, सॉरी। हाँ, लिखो नंबर। प्रमोद जी नंबर लिया, रुको, आपको फोन आता है कार्यालय से हमारे। हेलो भाई साहब, 2 मिनट रुको। सांगा सर। 971112। 97112। हाँ 2 हाँ 07121। 07121। हाँ भैया, क्या नाम है आपका? कुलदीप ना? कुलदीप जी, उम्र क्या है आपकी? हाँ 35। कुलदीप सुनो, अब ये फोन आएगा आपको 5 मिनट में, फोन उठाओ, वो आपको एक प्रोसेस बताएंगे, उसको फॉलो करो, ठीक है? ट्राईसाइकिल मिल जाएंगी यार, तुम पहले मिलो तो बात तो करो यार तुम मेरे से, फिर साथ ट्राईसाइकिल भी मिलेगी, सब मिल जाएगा।
अगर तुम लाभार्थी हो तो मिल जाएगा. हाँ हाँ, तुमको फोन आएगा. ठीक है. प्रमोद जी, यांना माहिती करून ते व्हॉट्सअप कसं डाउनलोड करायचं द्या बरं पूर्ण माहिती जरा. हॅलो सर. बोला, कोण बोलते? बोला ना, बोला. सर ये पीयूष से बात कर लो, पीयूष. पीयूष, हाँ बहुत. पीयूष कहाँ पर है बताओ, बात करो पीयूष. पीयूष अनम्यूट कर, पीयूष. हे ते राजाराम जाधव आहे, मगाशी तुम्ही मार्गदर्शन केलं. हा बोला सर. तुमचा परिचय द्या ना. मी राजाराम हिरामणी जाधव, हा कोल्हापूर चंदगड. हा हा. तुम्ही स्वतः दिव्यांग आहात का? मी स्वतः दिव्यांग आहे, 65%. बरं बरं, तुम्ही मीटिंग ऐकत आहे म्हणजे. हो हो सर. बरं बरं, ठीक आहे, ऐका. चंदगडवरून आहे सर. हॅलो. हेलो बोलिए सर. भैया, एक नंबर लिखो भैया. सर एक नंबर बताओ, बोला आपका वाला. हाँ प्रमोद जी, एक नंबर लिया जरा. कुठे आहे प्रमोद जी? बोलत आहे का? तिकडे बोलत असेल बहुतेक. सांगा सर, मला सांगा. हाँ, ली नंबर 821-888. भैया एक सेकंड शांत रहो. 821-888-9894. 2 मिनटं. अरे आपको नहीं लिखना है, तुम्हारा नंबर मत लिखो, रुको जरा, मैं किसी और को बता रहा सांगा हूँ. सर, सांगा नंबर. 821 888 888 98 98 94. 94. कहाँ से, क्या नाम है भैया आपका? सोनू. आगरा से हो? हाँ ठीक है, ठीक है, ओके. आपके 5 मिनट में फोन आएगा आपको भी. सोनू कुशवा. ठीक आहे. हाँ, आग्र्यावरून आहे. जरा सांग त्यांना माहिती पूर्ण. हा ठीक आहे सर. हा बोला, कोण बोलतंय इकडे? कोणाला बोलायचं होतं? भरपूर लोक आहेत. वेळ संपत आहे, जरा लवकर लवकर बोला. सर. हा बोला राजारामजी. मी गेले 10 वर्ष हेच म्हणजे व्हिडिओ दिव्यांगाचं ऑन काम करा ना करतो. तुमचा. व्हिडिओ ऑन करा ना साहेब. ओके सर. गेल्या 10 वर्षापासून सर मी दिव्यांगाचं काम करतो आणि 65% दिव्यांग आहे. ग्रामपंचायत मेंबर पण आहे 10 वर्ष सर. अच्छा. आणि कोणतेही माहिती अधिकारमध्ये काम असू देत किंवा ग्रामपंचायत कोणत्याही क्षेत्रात काही असेल तर सर मी हिराणीनं भाग घेऊन मी लोकांची बरीचशी कामं पण संपवतो. आपलं सर बघितलं, आम्हाला तुमच्या याला जॉईन झाल्याबरोबर मला ते बरं वाटलं की प्रत्येक लोकांची जी आपला संकट आहेत, आमच्या दिव्यांग बांधवांना जे काय त्रास होतो तो आम्ही सर्वांनी सहकार्यातून करतोय, हे मला एक अभिमान वाटतो सर. अरे वा वा. नाही, तुम्ही मगाशी बोलले, माझं लक्ष होतं तुमच्या बोलण्याकडे. तुम्ही व्यवस्थित माहिती दिली. मला तेव्हाच लक्षात आलं की तुम्ही इथं दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्य करता किंवा एका कुठल्या पक्षाचे असाल किंवा समाजसेवी आहात. तेव्हाच माझ्या लक्षात आलं ते. आणि तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला गरज आहे, मार्गदर्शन करणाऱ्या लोकांची, जे ऍटलिस्ट त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या तालुक्यामध्ये भरमसाठ कार्य दिव्यांगांकरता करू शकेल. हो सर. मी आरटीआय कार्यकर्ता पण आहे सर. 10 वर्षापासून काम करतो. आणि काही आता मगाशी एकट्यानं बोलला ना, एकट्याला दिव्यांगाला शासनातर्फे 200 स्क्वेअर फूटची जागा घरकुलसाठी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जी एकट्यानं अतिक्रमण केले त्यांनी म्हटले, परंतु त्याला मार्गदर्शन मी करू शकतो. म्हणजे तहसीलकडे जरी आम्ही अर्ज केला किंवा बीडीओकडे विस्तारदाराकडे जर अर्ज दिला तर त्याच्यावरती पोलीस स्टेशन पासून त्यांनी सुद्धा तिकडं ते प्रकरण वर्ग करतात आणि तिथं अतिक्रमण केलेलं पोलीस स्टेशन मधून मार्गदर्शन करून त्यांना मिळू शकतंय. ठीक आहे, 1 सेकंद थांबा. 1 सेकंद. ते कोण होते 200 स्क्वेअर फीट वाले? काय नाव आहे त्यांचं?
योगेश राठोड योगेश राठोड आहेत का इथे? योगेश राठोड आहे का? थांबतही नाही यार, घाई खूप राहते. आणि जाधव साहेब लिहिता का याचा नंबर जरा? एकच मिनिट सर. हो, नंबर लिहा घेऊ बरं का? याचा नंबर. हा, 9673 9673 नाही 9673 9673 हा 100 100 603. 603. याचं नाव आहे योगेश राठोड. हा, योगेश राठोड. हा हा, याचा प्रॉब्लेम होता, याला जागा नव्हती मिळत 200 स्क्वेअर फीटची. आपण याला धुलियामध्ये राहतो, हा धुळेला. आपण याला जागा मिळवण्यामध्ये पूर्ण मदत केली, सगळं काही झालं. आता त्याचा नवीन प्रश्न आज आला होता की त्याला त्या जागेवर अतिक्रमण आहे, तर तुम्ही बोलून घ्या मग याच्यासोबत, मार्गदर्शन करा याला. ओके, चालेल सर, चालेल सर. मला तुमच्याबद्दल सांगा आता, तुमचं किती दिव्यांगत्व आहे? आता मी 65% आहे सर. 65%. आणि कुठल्या जिल्ह्यातून आहे तुम्ही? कोल्हापूर जिल्हा, चंदगड तालुका. जिल्हा कोल्हापूर. आणि तालुका कोणता आहे? तालुका चंदगड. 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 हा, चंदीगड. चंदगड. अच्छा. चंदगड. हा, गाव कोणतं आहे साहेब? देवरवाडी. देवरवाडी. DEVARWADI. हा, देवरवाडी. तुमचे वय? माझं वय आता 53. आणि हे काय दुकान चालवता तुम्ही? किराणा दुकान आहे का? हा, किराणा दुकान पण आहे सर. सर, मी ग्रामपंचायत काम केलं सुद्धा आणि बरेचसे क्षेत्रातून सरपंच नंबर सांगा पत्र साहेब. केलेत. हो, तुमचा नंबर सांगा. 9404 हा? 9404 9404 हा 268 968 268 968. 968. बरोबर. आणि तुमच्या प्रकार काय दिव्यांगांच्या? मी दोन्ही पायाने अपंग आहे. 96 ला ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यापासून दोन्ही पाय आहेत, परंतु 2 फिरकट होऊन मला चालता उठता येत नाही. ऍक्सिडेंट झाला आहे ना तुमच्या, त्यामुळे झालेला आहे. हा 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 96 ला. 1996. आता सांगा तुमच्याबद्दल, तुम्ही मागच्या 10 वर्षापासून काय काम करतात आहे, म्हणजे हे दिव्यांगांसाठी मी काम आता करतात? दिव्यांगासाठी काम करतो आणि ग्रामपंचायत मेंबर्स आहे. बरं. आमच्या चंदगड तालुक्यामध्ये 2016च्या जियानुसार अपंगांना, दिव्यांगांना अंत्योदय कार्डचा कमीत कमी 300-350 लोकांना लाभ मिळवून दिला 3 महिन्यात. अरे वा, खूप सुंदर. आणि परत जे दिव्यांग आहेत, म्हणजे आता आमच्या चंदगड तालुक्यामध्ये आता भाजपचे आमचे शिवाजी पाटील आहेत. आता त्यांच्या क्षेत्रातून आम्ही 100% जे विधवा परित्यक्त्या अपंग दिव्यांगांना जे मार्च करून जी प्रकरण निकाली काढली, ती योग्य त्या प्रकारे करून सर्वांना लाभ देण्यात आला. कोणताही अर्ज फेटाळण्यात आला नाही. अरे वा, अभिनंदन सर तुमचे. मग आहे अगदी, म्हणजे जिथं असेल तिथं जे अर्ज छाननीत जर काढत असतील तर कोणत्या प्रकारे काढला गेला त्याची चौकशी करून पूर्ण शहानिशा केली जाते सर. मी 100% दिव्यांग जरी असलो तर मी माझी 4 व्हीलर घेऊन मी चंदगड, कोल्हापूर, गडिंग्लज, पुन्हा आयुक्त कार्यालयाला पण जाऊ शकतो सर. छान, ठीक आहे. तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही जसा वेळ मिळेल मॉर्निंगला, जर तुम्ही तुमच्या दुकानामध्ये राहत असेल तर या मीटिंगला जॉईन करा. कोल्हापूर भागातून, कोल्हापूर, इचलकरंजी या भागातून भरपूर दिव्यांग जुळत राहतात. त्यांना तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीची गरज राहते. बरेचसे प्रश्न राहतात जे आम्हालाही कळत नाही, तर त्यामध्ये आपण आपसामध्ये ते प्रश्न सॉल्व्ह करून पुढे वाढतो. ओके सर. जसं तुम्ही आता त्या योगेश राठोड बद्दल बोलले की तुम्ही त्यांना आणखी अधिक मार्गदर्शन करू शकता, तर मी तुम्हाला आवर्जून त्याचा फोन नंबर दिला. तो तर निघून गेला, पण त्याच्या चर्चा आपण इथे करून राहिलो.
ओके चल हो अशा चालतंय सर लोकांकरता चालतंय. हा मंच आहे की दिव्यांग इथे असो किंवा नसो, पण त्यांच्या मागे आपण त्यांच्याकरता कार्य करत राहतो. माझ्या कार्यालयामध्ये स्टाफ आहे, दिवसभर आम्ही लोकांचे प्रश्न कसे सुटेल या विषयामध्ये राहतो. हो सर हो सर हो. तर या विषयाला पुढे वाढवण्याकरता तुम्ही पुन्हा पुढे यावं ही विनंती आहे तुम्हाला. ओके ओके आहे सर. मी 100% दिव्यांग असलेल्या माणसाला CPR ला घेऊन जाणे, हॉस्पिटलला घेऊन तिथं सर्टिफिकेट काढून देण्यावर पेन्शन चालू करतो, पण त्याची पाठ सोडत नाही. स्वतः खर्च करून करतो. ठीक ठीक, बहुत बढ़िया. ओके ठीक आहे, नमस्कार. संपर्कात ओके राहा, थँक्यू सर. आपण पुढे वाढू. हा सर हा नंबर सगळा तुमचाच आहे ना? 992204. हा, माझाच नंबर आहे, हाच नंबर आहे. हो. ओके सर नाव कसं म्हटलं? मी अमोल वाडके, नागपूर. ओके सर. जी सर, नमस्ते सर. नमस्ते सर. हाँ नमस्ते. शिव प्रसाद सर. हाँ, बहुत खतरनाक इंट्रोडक्शन है. बोलो. हाँ, सर नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. वो सर शिव प्रसाद, मिर्जापुर, उत्तर प्रदेश. हेलो. हाँ बोलो ना, आगे का. हाँ सर, मैंने वो जॉब के लिए मैं सोच रहा था बॉम्बे आने के लिए, मेडिकल डिपार्टमेंट में. कब जॉब, कहाँ पर रहते, कहाँ से बोल रहे हो? मिर्जापुर उत्तर, माँ विंध्यवासिनी के पास है, माता रानी. माता रानी. जी जी, माँ विंध्याचल जानते हैं ना सर? हाँ हाँ, माँ विंध्याचल. हाँ हाँ सर, यहीं से बोल रहा हूँ सर. अच्छा, पहले कौन सी तारीख को जुड़े थे? अरे मैं 5-6 दिन पहले मैं जुड़ा था. शिव प्रसाद है। जी 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 सर. हाँ, ये 20 तारीख को जुड़ा था सर, 20 मार्च. जी 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 सर. वो मैंने लिखा था. जी. आपकी समस्या बताओ अब. हाँ सर, मैं यही जॉब करना चाहते थे बॉम्बे में, मेडिकल डिपार्टमेंट में. 15 ईयर एक्सपीरियंस फार्मेसी में हूँ. सर इनका नाम है शिव प्रसाद बिंद. जी 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 सर. हा, मी लिहिलेला आहे. अच्छा, मी त्या दिवशी. हाँ हाँ, सांगा, पुन्हा लिहून घेतो एकदा. शिव प्रसाद बिंद. जी सर. जिल्हा मिर्जापूर. जी. गाव चंदईपुर. जी जी. तहसील सदर. जी. मोबाइल नंबर तुम्हारा है 99. जी. 12. 1 सर. 12 है क्या 19 है? 19 है. 1983. जी. 31. जी. 22. जी. 50% दिव्यांग है आप. जी जी सर. ठीक है. एज क्या है भाई? एज है 37. तहसील कौन सा बताए? सदर. हाँ, सदर. सदर. जी. सदर, अच्छा. जी. शिव प्रसाद, पूरा नाम क्या है? शिव प्रसाद बिंद. शिव SHIVAPRASAD BIND. बोलो, क्या विषय था? मेरा विषय था सर, बॉम्बे में मैं जॉब करना चाहता था मेडिकल डिपार्टमेंट से. एजुकेशन क्या है? एजुकेशन में मैं MA पोस्ट ग्रेजुएट हूँ. और क्या कहते हैं, इंटर में साइंस साइड से हूँ. डिप्लोमा क्या कहते हैं, CMSCD है मेरे पास. ओके, क्या कहते हैं, फार्मेसी भी है. भाई तुम बहुत पढ़े हो, पढ़े लिखे हो, इतना मुझे समझा नहीं, लेकिन ये समझा कि तुम पढ़े लिखे बहुत हो. तो तुम बॉम्बे में जॉब करना चाहते हो, तो जी ठीक सर. है, अच्छी बात है. मैं अभी तुमको, मेरे को अभी तुम तुरंत हाय भेजो, मैं तुमको बॉम्बे का जॉब के लिए लाइन अप करा देता हूँ, ठीक है? जी सर. एक बार बता दो, तुम्हारी पढ़ाई लिख लेता हूँ. लिख लीजिए. पढ़े लिखे लोग आ जाएंगे. जी सर. बताओ, एक एक आराम से PG. बताओ, लेकिन. हाँ सर. हाई एक मतलब हाई स्कूल से बताऊं? नहीं रे भाई, अभी फाइनल बताओ, मतलब. PG है. PG पोस्ट ग्रेजुएट हूँ. हाँ, PG है, पोस्ट ग्रेजुएट. पोस्ट. जी. हाँ, मेरे पास ITI डिप्लोमा होल्डर भी हूँ. ITI डिप्लोमा होल्डर. मुंबई जी. में जॉब करना है.
हाँ और सुनिए सर, फार्मेसी डी फार्मा भी है। क्या बात कर रहे हो, बहुत पढ़ लिया। डिफॉर्म डिफॉर्म किया है क्या? हाँ जी, नहीं डी फार्मा फार्मेसी किया हूँ, और CMSCD है, मेडिकल डिपार्टमेंट कोर्स होता है, बस बस मतलब बस 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 बाकी सब उनको बताओ, जॉब वालों को। यहाँ पर बहुत जी ये मेरा मैंने लिख लिया, पोस्ट ग्रेजुएट हो, IIT डिप्लोमा पढ़े हो, डिफॉर्म किए हो, जी मुंबई में जॉब करना है। जी सर। हो जाएगा। काफी दिनों से मैं सोच रहा था सर आने के लिए, मैंने आपका नंबर देखा तो मैंने कॉल किया। रोज ज्वाइन किया करो जरा। जी जी सर, कल ज्वाइन करे थे, हो ही नहीं रहा था सर। कोई बात नहीं। अब हाय भेजेंगे मुझे अभी? अभी वो किस नंबर पे भेजूं? ये 1000 नंबर पे भेजो, मैं आपको नंबर लाइन अप कर देता हूँ मुंबई का। 1000 पे है 992220 वाले अपना सर। हाँ हाँ हाँ, कट करके करूं तब ना होगा सर, कि ऐसे ही? ऐसे ही हो जाएगा। अच्छा सर। कुलदीपचा नंबर, कुलदीपचा मोबाईल कीपॅड आहे, व्हॉट्सअपवाला मोबाईल नाही त्याच्यावाला. कुलदीपचा नंबर प्रीपेड आहे का? हो, तो मला 3 वाजता फोन करणार आहे. तर तुम्ही त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन घ्या, त्याची प्रॉब्लेम काय समजून घ्या. तो फक्त सायकलची माग आहे त्याचीवाली. हा, तर सायकलची माग आहे. तर किती % दिव्यांगत्व आहे? 50%. नाही होणार आपल्याकडून. नाही होणार म्हणजे त्याच्या कुठे राहते तो? तेवढं विचार नाही, त्यानं फटाफट सांगून दिला मला. नाही, विचारून 50% घ्या. दिव्यांग होऊ शकतं मला त्यांच्या आमदारांकडून आपण बात करून बोलू, त्यांच्या आमदार साहेबांसोबत. ठीक आहे, मला तो 3 वाजता कॉल करणार आहे व्हॉट्सअपवाला मोबाईलनी. हा, कॉल करून घ्या व्हॉट्सअपवरून, आणि त्याला कोणत्या त्याची विधानसभा विचारा, म्हणजे त्याच्या आमदार साहेबाशी एकदा आपण विनंती करू त्यांना. ठीक आहे सर. बरं. दामोदर कतलामजी आहे का? दामोदर कतलाम, तुमचा फोन अनम्यूट करा. त्यांना तेव्हापासून सांगत आहे, बोलासाठी नाही बोलतात ते. दामोदर कतलाम. अरे हाय भेजे क्या? शिव प्रसाद बिंड. हाँ भेज रहा हूँ सर, लिख रहा हूँ, अभी सेव कर रहा हूँ नंबर। अच्छा अच्छा अच्छा, ठीक है। हेलो सर। सर हेलो। हो, बोला बोला, कोण बोलते हैं? हेलो सर। रघुनाथ गुरुवाजी वाघ. पप्पू रामदेव का मैसेज आ रहा है, मुझे बात करनी है. कौन है पप्पू रामदेव? बात करिए. हेलो, पप्पू कैमरा ऑन रामदेव, करो भैया, कैमरा ऑन करो. कैमरा ऑन करो. हाँ सर, कैमरा ऑन किया हूँ सर. हेलो हेलो. हाँ हाँ हाँ, यस. पप्पू रामदेव शर्मा, बताइए सर, कैसे है? जी सर, अच्छा हूँ. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सर मैं मुंबई चेंबूर से बात कर रहा हूँ सर. मैं आपके बारे में थोड़ा डिटेल लिख लेता हूँ. कितने % है आपके? हाँ सर, मेरा सर ये 50% है सर. और क्या प्रकार है दिव्यांगों का? सर राइट हैंड सर. मुंबई से है ना? मुंबई में कहाँ पर? मुंबई में क्या बोले सर? मुंबई में कहाँ से? मुंबई में सर चेंबूर में रहता हूँ सर. मतलब देखा जाएगा तो 25 साल से रहता हूँ मुंबई में. चेंबूर में कहाँ पर? चेंबूर में अपना ये आरके चेंबूर नाका सर, माहुल गांव. महाडा का बना है ना, महाडा कॉलोनी. चेंबूर नाका के हेलो. पास रहते हैं, माहुल गांव. हाँ माहुल गांव सर, माहुल गांव, महाडा कॉलोनी. फेमस है सर महाडा कॉलोनी. अच्छा अच्छा, ठीक है. और
गांव कौन सा आता है ये? माहुल गांव। गांव सर, हाँ हाँ माहुल गांव। अच्छा, मोबाइल नंबर बताइए आपका। 9821 9821 48 48 65 65। 42। एज कितना है आपका? एज 38 है सर। क्या जॉब करते हैं आप? जॉब तो सर मैं फील्ड वर्क करता हूँ, काम मार्केटिंग फील्ड वर्क करता हूँ काम। क्या बेचते हो? मैं सर FMCG लाइन में सर। कहीं पे जॉब करते हो कि खुद FMC का अपना करते हो? नहीं नहीं, जॉब करता हूँ सर, प्राइवेट जॉब करता हूँ सर। बताइए विषय। विषय सर देखा जाएगा तो सर मैं अपने आप को सर विकलांग हूं, लेकिन मैं अपने आप को ऐसा समझता नहीं हूं सर, समझे सर। ये तो लेकिन मैं प्रॉपर्टी लाइन में काम किया था बहुत साल पहले सर। हेलो। हाँ हाँ। प्रॉपर्टी लाइन में सर बहुत साल पहले काम किया था सर। जी। तो मेरा पैसा नहीं दे रहा है सर, बहुत परेशानी में हूं मैं। और अमाउंट थोड़ा 2 लाख रुपया है सर। हेलो। आपका आपने कोई बेचा होगा, उसका कमीशन नहीं दे रहा है आपको वो? नहीं दे रहा, सब प्रूफ है सर। और उधर का ही अरबी वर्दा के इधर ही है वो सारे लोग सर। मैंने रामदास अठोले साहब से भी बात किया था। फिर क्या हुआ? उन्होंने बोला, बिल्डर से बात किया, उन्होंने बोला गरीब आदमी है, एक तो विकलांग है, उनका पैसा जो भी 2 लाख रुपया है तो उसका चाहिए तो 5-10 हजार रुपया कम करके दो। तो वो टाइम उसने बोला चाहिए तो 5 पार्ट कर करके दो, बेचारे का गरीब आदमी है, लेकिन ऐसा मत करो। तो वो टाइम बोला कि ठीक है देता हूं मैं। और उसके हाँ। बाद में मेरा पैसा भी नहीं दिया और मेरा नंबर भी ब्लैक लिस्ट में डाल दिया। और मेरे सर बेटी का शादी भी करना है, बहुत प्रॉब्लम सर है सर। और मेरा नंबर ब्लैक लिस्ट में डाल दिया। और बिल्डर क्या बोलता है, तू मेरा कुछ उखाड़ नहीं पाएगा, तू विकलांग है, तुमको कुछ भी कर सकता हूँ, जेल में डाल दूंगा, परा परा सर जाएगा। अच्छा अच्छा। और दूसरी बात सर, यहाँ का जो है ना, कल्याण में ऑफिस था उसका, मुंबई कल्याण में। कल्याण में ऑफिस था सर। गाँव में देखो। हेलो। बोलिए, सुन रहे। कल्याण में ऑफिस था। हेलो। हाँ हाँ, सुन रहे, बोलो ना। हेलो। कल्याण में ऑफिस था, कल्याण में ऑफिस था सर। यहाँ से वो लोग भाग गए सर। और कंप्लेन किया ना पुलिस चौकी में, 4 महीना मैं मस्जिद बंदर मतलब मेन मुंबई से मैं कंप्लेन किया था। वहां से कंप्लेन हमारे इधर आया चेंबूर में, RCF पुलिस चौकी। और यहाँ से फिर वहां पे गया, जहाँ पे ऑफिस था कल्याण में गया, वहां पे पुलिस वाले ने मेरा फाइल को 4 महीना रोक के रखा सर। 4 महीना रोक के रखा। उसके बाद में मैं जब उधर गया तो मैं बोला सर मेरा फाइल आया तो मुझे इन्फॉर्म करना चाहिए ना, नाम नंबर सब डिटेल है। तो बोले लगे अरे तुम्हारे मर्जी से थोड़ी होगा, मतलब अब शब्द बात किया। बाद में जाके वो लोग ने सेटलमेंट कर दिया, सर सेटलमेंट कर लिया उसने, रिश्वत दे के। बोले कि अभी तुम उधर जाओ, कोर्ट में जाओ, ऐसा वैसा कह के। और मेरे इधर का RCF पुलिस चौकी, उसने बेचारा बहुत हेल्प किया। उन्होंने जो भी मेरा जो भी चीज था उसने सब पूरा वेरीफाई करके उन्होंने कल्याण भेजा। लेकिन कल्याण के पुलिस चौकी वाले ना सर, रिश्वत खोर है, माँ खोर है सर, समझे सर। अरे इसे भरा आइए, यहीं जगह जाऊँ, वहां से लिया जी भरा। हाँ सर, नमस्ते सर। समझे सर। हेलो। हाँ सर, हाय लिख के दे दिया हूँ।
अरे शांत बैठे, इनकी बात कंप्लीट होने दीजिए। वीवो हाय सॉरी सर, तुमने सॉरी भेजा सर, है। सॉरी। तो मेरा कहने का मतलब ये है, मेरे पास पक्का सबूत है, सब कुछ डिटेल है। जो भी मेरा पेमेंट देता था बिल्डर का नाम है श्री रामदेव बाबा डेवलपर्स एंड बिल्डर्स। उसका साइड ऑफिस सर मुरबाड में चालू था, ड्रीमलैंड सिटी का प्रोजेक्ट था सर। और वो मुझे चेक से, जो भी चेक से पेमेंट दिया है सर, मेरे पास सब डिटेल्स हैं सर। हाँ, और मेरा नंबर ब्लैक लिस्ट में डाल दिया, और उसके बाद में मेरी वाइफ का भी ब्लैक लिस्ट में नंबर डाल दिया। और तू तराक से बात किया, बोले कि सब पैसा पेमेंट तुम्हारा हो गया, खाली फोकट का तू मुझे गले पड़ रहा है, ऐसा वैसा ये वो कह के, समझे सर। उतना बड़ा मंत्री का मतलब ये प्रशासन को कुछ भी नहीं समझ रहा है। ये गोपाल चांडक करके बिल्डर है, बहुत मीठी मीठी बातें करता है सर। वो मेन बात क्या है, वो सोचता है विकलांग है, ये क्या करेगा, ये कुछ नहीं कर पाएगा। और ये उसने पैसा जो है ना पुलिस चौकी में 100% भर दिया है। क्यों मैं बोल रहा हूँ 100%? क्योंकि मेरा फाइल को 3 से 4 महीना रोक के रखा है, समझे सर। और मैं टेंशन में हूँ सर, मेरी लड़की का शादी करना है, बहुत टेंशन में मैं हूँ। मेरी लड़की बड़ी लड़की है और 2 लड़का है सर। अरे आपका एज तो 30 है, 38 है, फिर आपकी लड़की इतनी बड़ी है शादी में? हाँ सर, मतलब 18 की हुई है सर। अच्छा अच्छा। हाँ जी सर। मैं मुंबई में सब 25 कंटिन्यू साल से जाए। रहता हूँ, लेकिन ऐसा ऐसा आदमी लाइफ में कभी नहीं मिला है सर, समझे सर। हेलो, हाँ सर। एक 5 मिनट में फोन करिए। तो मुझे ये समझना है कि आपको जो बिल्डर से पैसा लेना है वो किस चीज का पैसा है? ये ओपन प्लॉट होते ना, बंगलो प्लॉट, ओपन प्लॉट सेल करता था। मुरबाड आपको में उसका साइड था, सब डिटेल्स है, चाहिए तो मैं व्हाट्सअप भी कर सकता हूँ डिटेल्स समझ गया मैं। वगैरह वो सब कर। बिल्डर ओनर था कि मार्केटिंग एजेंसी थी? ओनर ओनर मेरे नाम से चेक बना के देता था सर। कमीशन के चेक देता था आपको? हाँ चेक देता था, सब प्रूफ है मेरे पास में। और मैंने कितना कस्टमर का चेक लिया हूँ सब मैंने लिख के रखा हूँ, और चेक का जोरेक्स भी है सर। तो आप वहां पर उस कौन से कंपनी का नाम क्या था? बिल्डर है श्री रामदेव बाबा डेवलपर्स एंड बिल्डर्स लिमिटेड। यहाँ से वो भाग गया है सर, जो वहां पे ऑफिस था वो नहीं कल्याण नहीं, मुझे खड़कपारा में अभी आपने ऑफिस था। बात की, पप्पू भाई अभी तक आपने बात की है, अभी मुझे बात करने दो। हाँ हाँ चलेगा। श्री रामदेव बाबा डेवलपर्स, बिल्डर एंड डेवलपर, ऐसा था क्या? हाँ हाँ हाँ, लिमिटेड। मका या मका। श्री रामदेव बाबा बिल्डर एंड डेवलपर्स, ये था। इसका साइट कहाँ पर था? मुरबाड में बस स्टैंड है ना, मुरबाड। मुरबाड फेमस है, कल्याण में मुरबाड है। मुरबाड में प्लॉटिंग साइट था कि ऑफिस था? नहीं नहीं, वहां पे साइड अपना ये था, साइड साइड था सर वहां पे। मुरबाड में, ड्रीमलैंड सिटी, मुरबाड में मुरबाड ऑफिस है? में ड्रीमलैंड सिटी करके प्रोजेक्ट था उनका, कंस्ट्रक्शन साइड ऑफिस। प्रोजेक्ट था? कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट था? हाँ हाँ जी सर। ड्रीमलैंड, ड्रीमलैंड सिटी। ड्रीमलैंड सिटी करके इसका प्रोजेक्ट प्रोजेक्ट था। था, जी जी। ये चैनल पार्टनर था कि ये खुद बनाता था? ये खुद बना था, खुद का था, खुद मतलब का था मालक उनका चालक खुद प्रोजेक्ट। था? मालक हाँ चालक खुद खुद का ही, था? सब खुद का ही था ओके ओके, ठीक है। हाँ। अभी आपने कहा कि वो भाग गया, तो इतना बड़ा बिल्डर कैसे भाग गया भागेगा? वहां, उसका अरबों वहां का से प्रोजेक्ट है। ऑफिस, वहां से ना ऑफिस, जो कल्याण में ऑफिस था, खड़कपारा में ऑफिस था, और वहां से ये लोग भाग गए। मतलब मेरा पैसा जो है ना दिया नहीं, फोन नहीं कर नहीं करके मैं परेशान हो गया। फिर नहीं नहीं, मैं क्या बोल रहा हूँ, फिर उसकी गांव, साइट,
हाँ बोलिए। उसकी साइट खत्म हुई होंगी तो वो वापस वापस खाली कर दिया होगा, भागा नहीं होगा। साइड वही साइड वगैरह खत्म हो गया रह गया, उतना मुझे मालूम नहीं क्यों साइड पे तो मैं जाता नहीं था ना सर, तो अपने को पता नहीं रहेगा कितना साइड उसका ओपन प्लॉट सेल हुआ क्या, वो मुझे पता नहीं। मेरा जो पैसा जो मैंने जो सेल किया, जहां तक मैंने जो सर वहां पे जो साइड ऑफिस था ना, वो मैंने सेल कर दिया था 82-84। जो साइड ऑफिस बनाते हैं ना साइड पे कस्टमर को, मतलब क्या बोलते हैं, विजिट कराने के लिए, दिखाने के लिए, तो मैंने सेल भी किया 82-84 ऐसे। ओके। जी तो सर। आप मुझे बताइए, इसके आपने उसके प्लॉट बेचे, क्या बेचे, प्लॉट बेचे या फार्म हाउस बेचे? प्लॉट 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 बेचा, ओपन प्लॉट, प्लॉट जो कि बेचे ओपन तो प्लॉट से ही बंगलो प्लॉट बनाते हैं ना। तो ओपन प्लॉट बेचे तो उसका आपके पास में ऐसे कोई कमीशन का दस्तावेज पैसा है नहीं क्या? मिला। वो आपके पास ऐसा कोई दस्तावेज है कि वो कस्टमर आपके ही थे करके? हाँ उनका चेक है ना, कस्टमर का चेक है, चेक का कॉपी है मेरे पास में। नहीं, आपके पास है चेक, ने तो कस्टमर ने तो बिल्डर को चेक दिया होगा ना, आप उसके एजेंट हाँ हैं, ये बिल्डर मुझे के नाम बताया। से, हाँ बिल्डर के नाम से। आपने वो कस्टमर दिया, ये क्या प्रूफ है आपके पास? मैंने दिया, उसके एग्रीमेंट है ना सर, वो पेपर ऊपर है ना मेरे पास में, मेरा नाम है, मेरा पेपर है। अच्छा। ठीक है, और मेरे बिल्डर का मोबाइल नंबर बताओ। और बिल्डर का मोबाइल नंबर, एक मिनट सर। हेलो। जी। बिल्डर का नाम है गोपाल चांडक, हाँ। और नंबर है सर 9960 हाँ। 55 हम्म। 2000। डबल 996055 2000। जी जी, गोपाल चांडक नाम है। उन्हें बुलावता, उन्हें बुलावता ए जब ले बहू जब घर थे जब था बोलिए। लोक कलाकार, तो आपने आज साइट की ये क्यों नहीं ज्वाइन की आपने मीटिंग? हाँ। हाँ, 7 बजे। एक मित्र, माफ करने की बात नहीं है, मैं माफ करने वाला कोई होता नहीं हूँ, लेकिन मीटिंग ज्वाइन करो ना। आप मुझे फोन करके क्या करोगे? जब मैं पब्लिकली बात कर रहा हूँ तो आप पब्लिकली बात करो, प्लीज प्लीज, है ना? अब भैया 7:30 बजे का शो ये रहता है ना, आप ज्वाइन करिए, अभी भी चालू है। ए अरसा निकालो नहीं अभी यार तो चालू बोले है, अभी बोले ज्वाइन करो, क्या दिक्कत है? आधा ना फादा पहले गुड़ जाओ फिर फोन करके आपको ओ कोई फायदा विवो, नहीं होने वाला है। अनम्यूट करो विवो। अरे भैया, सब बताया ना, एक ही बार रिपीट क्यों कर रहे हो? मेरे पीछे लोग हैं यहाँ पर, आपको जो सारी प्रोसीजर पता है वो ज्वाइन करो, बात करो मेरे से। मारा मारा के पंजाब पंजाब चलो टम पंजाब नहीं देखते गुजारत का हो झाड़ू का कर
अरे आवाज बंद करो ना, म्यूट करो। सर वीवो को अनम्यूट करो सर, वीवो। अमोल वालके है नाम मेरा। और महाराष्ट्र के जितने भी दिव्यांग भाई बहन हैं भारत के, इंडिया के, उन सबका काम है मेरे तरफ। मेरे पास ये एक मेरा भाई है मुंबई से, पप्पू शर्मा, इसका 2 लाख रुपए आपसे लेना बनता है, ऐसा वो बोल रहा है। जी। उसने मुझे फोन करा, इसने अभी तक इसके ऊपर 25 बार फोन करा कि अंदर मिल जाएगा। हाँ ठीक जी, है। हाँ जी। उसके अलावा इसने बहुत सारा लिख के भेजा, मेरे पास सब रिकॉर्डिंग है। हाँ। जो किया उसने एक्चुअल में दिया 80 मेरे ख्याल से, उसमें पूछो कौन था साल, तो 10 साल हो गए कि 12 साल हो गए। तो ये मेरे यहाँ इसका कोई दोस्त था, वो कोचर था। हाँ उसने कुछ प्लॉट बेचे थे। ठीक है। जी। उसने भी 1 लाख 1.5 लाख 2 लाख रुपए का कुछ उसका कमीशन था। जी। मुझे प्लॉट खरीदा, फिर उसको इधर करो। अच्छा। ठीक है। ठीक है। हाँ हाँ। अब उसने इसको दिया नहीं दिया भैया मेरे को मालूम नहीं, क्योंकि इसका मेरा डायरेक्ट रिलेशन था ही नहीं। अच्छा। ठीक है। तो मैं ऑलरेडी उसको पैसे दे चुका हूँ, और इसके बाद मेरे को कम से कम 7 साल 8 साल तो कभी किसका फोन नहीं आया। ये 2 साल से मेरे को इसका फोन आया। अच्छा। इसको मैंने इसके पहले कई बार समझा दिया कि भैया तेरा मेरा कोई विषय नहीं, मैं भी भैया साल से जुड़ा हूँ। जी जी। मैं भी नागपुर रहता हूँ, मैं सबसे जुड़ा हूँ। ठीक है। ये जो बात है, ये सर क्या करता मैं, ठीक है आपके पास बैठा भी हूँ, ये क्या करता है, करता नशा, और नशा करके क्या क्या बोलता उसका उसको मार। एक्चुअली वो कहानी वो इतना परेशान करते क्या मेरे को तो, जब मेरे को तो लाख ये नहीं बोलता कि मैं ऐसा हूँ वैसा हूँ। ठीक है। मैं उसको पिछले बार ये के वो पास गया और क्या नाम है यार, यही कुछ चल रहा है ये अपने देखिए खावे का क्या नाम है का, तो सामने आ रहा हूँ। तो कुछ किससे पास गया था, उनसे मेरी इसने बात कराया था। ठीक है। फिर नागपुर से मैंने उनकी बात करा दी कि भैया ये ऐसा नहीं, ऐसा था विषय, और ये लोग जो है एक्चुअल बात थी। ठीक है। तो ये भैया ये करता है, इसको ये पूछो कि भैया तेरा डायरेक्ट कुछ था क्या, क्या था क्या नहीं था। अच्छा गोपाल भैया, आपने जो सामने वाले को पेमेंट दिया होगा, वो एजेंट से कुछ इसकी मदद कर सकते हैं क्या अपन? भैया वो एजेंट हेलो सर, सर हेलो। person you're speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड पर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. The person you're speaking with has put your call on hold. Please stay हेलो on the line. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला फोन कट हो गया है, करेंगे कॉल या फिर मैं? सर 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 मेरी बात सुनो, नशा के बारे में बोला है ना, नशा कर करके फोन करता है। नहीं नहीं, 1 सेकंड रुकिए आप, सिर्फ 1 सेकंड। हाँ मेरा मेरा ये जो है बैटरी सिर्फ 1% बचा है। मैं इसको चार्ज पे लगाता हूँ, फिर तुमसे बात करता हूँ। हाँ गोपाल भाई। जी माइक। हाँ हाँ जी। ऐसा हुआ है, उसके बाद भी क्या है, गाली फोन लगाता, गाली गलौज करता।
ज्यादा परेशान किया। अब मैं इसके बाद भैया का जब इसका फोन आ गया तो प्लीज उसका फ्रेंड का रिपोर्ट डाल दूंगा। मैं भैया को बरोबर चीज को तो आपको अच्छा नहीं पैसे इससे क्यों रखूंगा मेरा तो भला हो जाएगा भाई। तो ये जो अपना पुराना एजेंट था उसके थ्रू इसकी कुछ मदद कर सकते हैं क्या गोपाल भैया, जिसको आपने पेमेंट दिया होगा? मेरा फोन स्विच ऑफ हो गया, एक सेकंड रुको, दूसरे फोन से करता हूँ। फोन फोन स्विच ऑफ, हाँ बंद हो गया होगा। इसकी हम क्या मदद कर सकते हैं क्या कुछ? ये आदमी ने मेरे को दोनों दिखा। अरे आदमी को क्या कुछ अगर भावता नहीं था आदमी की तो आदमी बात अलग होगी। अरे ये आदमी क्या करता बोल नहीं सकता, कोई सफर नहीं था भैया सब चीजें सीखने का, ये सीखने का कोई सफर नहीं था। हाँ, मैं आपकी बात से पूरी तरह सहमत हूँ। मैं ये बोल रहा था कि जिसने आपने जो एजेंट को पैसा दिया, पहले आप तो दे के फ्री हो गए, वो एजेंट के थ्रू अपन कुछ उसको मदद करा सकते हैं क्या? उसका नंबर आपके पास? देखो पेपर अभी तो करता है, ये पहचानता नहीं, इसका दोस्त है, इसने मेरे यानी उसने इसको मेरे पास भेजा, मैं इसने बोला ना उसको लाएगा ना पकड़ के। अच्छा, आपका ऑथोराइज एजेंट नहीं है वो, उसके भाई इसका पहचान नहीं पहचानता हुआ जिसने भेजा उसके थ्रू ही उसको फ्रॉड भेजे, उसने किया ना, मेरा ऑथोराइज भेजा नहीं ना, और उसको बोला पकड़ के लाओ। उसने अगर मना किया कि भैया मेरे को नहीं दिया तो फिर मैं बैठा हूँ। हाँ हाँ हाँ, मैं गलत क्यों बोलूंगा मैं? हाँ भैया ऐसे मेरे पास 100 लोग थे, बरोबर 99 लोगों का कोई बरोबर। तो आता भाई अभी ये दो खींच के पैसे लिख के भेजता है। हाँ, ये मुरबाड का साइट हो गया आपका क्लियर अभी? हाँ होगा भाई लोकेशन। चलो मैं बात करता हूँ आपसे। हाँ भाई, कहाँ है पप्पू शर्मा? हाँ सर, जी सर। तुम्हारा जो पहला एजेंट था वो कौन है? सर वो एजेंट वगैरह कुछ नहीं है सर, वो एजेंट कुछ नहीं है। जैसे उसने बोला ना कि आपको बोला ना कि मैं सब पेमेंट कर दिया हूं, तो वो जो मेरा जो पेमेंट दे रहा था मेरे नाम से ही दे रहा था ना सर पेमेंट। ये चीज भी सर बोलना चाहिए, मेरे नाम से ही चेक देता था ना, कि वो एजेंट के नाम से चेक दे रहा था सर, मेरे नाम से चेक दे रहा था ना वो बंदा। और क्या बोला कि वो नशा करके मेरे को फोन करता रहता है। कोई वो मैं विषय नहीं है, वो बोलते रहते हैं लोग वो विषय, मतलब उसको अपने। लेकिन देखो सर, ये बंदा ना सर मीठी बातें करके ना अपना पलरा जा रहा है। वो भी जो बंदा है ना सर, वो मेरे एरिया में ही रहता है सर। नहीं, वो एजेंट कौन है भाई? वो अपन उसका देखो, ये एजेंट गोपाल कोई नहीं, चांदक जी। एजेंट हेलो सर एजेंट कोई नहीं है सर, एजेंट कोई नहीं है सर। वो बंदा भी जो है ना सर इधर ही रहता है वो बंदा। वो बंदे से भी बात करने के लिए बोला ना, ये मिली जुली है दोनों सर, ये पेमेंट वगैरह जो है ना मेरा, ये मिली जुली है दोनों। वो बंदा मेरे एरिया में ही रहता है बंदा। देखो कैसा है, गोपाल चांडक ये रामदेव बाबा बिल्डर एंड डेवलपर का बड़ा आदमी है। वो हाँ बड़ा आदमी है, लेकिन उसके पास में दिल नहीं है सर, दिल नहीं है, ये दिल नहीं है उसके पास में सर। समझे सर, बड़ा आदमी रहने से नहीं होता है, दिल ही नहीं रहेगा तो क्या मतलब है सर। दिल नहीं है मैं उसके पास, मेरे भी बाल बच्चे हैं सर, दिल ही नहीं है। रामदास ओटोले साहब जो हिसाब से बोला ना 2 लाख इसका पेमेंट बनता है, तो इसका जो भी है 5-10 हजार रुपया कम करके दो, लेकिन दो, किसी का हक का पैसा मत मारो, ये क्लियरली बोला है उन्होंने सर। वो टाइम में क्या बोला, देता हूँ पेमेंट, मैं छोटा आपको छोटा क्या पार्ट में करके देता हूँ। मेरी बात को आप सुनेंगे क्या? हाँ बोलिए ना आपका ये सर। कौन से साल की बात है? ये काफी साल हो गया, ये देखा 10 जाएगा साल हो तो गए? मेरे 10 साल से हाँ ऊपर हो गया। और बीच में बोला ना ये गांव, कभी पता नहीं चला मैं गांव चला गया था, मेरा तबीयत पानी सही नहीं था, समझे सर। और यहाँ भी मेरा 10 रूम है साल सर 10 अपना। साल 10 साल हो गए इस बात को। हाँ 10 साल से ज्यादा ही हो गया सर। उन्होंने बताया कि पिछले 8 साल से फोन नहीं आया, अभी पिछले 2 साल से कंटिन्यूअस फोन आ रहे हैं आपके।
फोन नहीं आया ना सर, बीच में भी उसको फोन किया हूं मैं सर, बीच में भी मैंने फोन किया, लेकिन फोन का रिप्लाई नहीं, कुछ नहीं करता था, समझे सर। नहीं, वो और एजेंट वो कौन है आपका जिस एजेंट एजेंट कोई नहीं है, एजेंट कोई नहीं है। जैसे मैं हूँ, कोई बंदा था साथ में लेके, बोला चलो, मतलब गांव से आया तो बोले कि विष्णु केवट करके नाम है बंदा, बोले कि चलो साथ में, एक रामदेव बाबा का डेवलपर है मुरबाड में चालू है, चलो उधर काम करेंगे। तो मैंने बोला ठीक है, 3% सर दिया था उन्होंने, अब बाकी का उसको क्या देता था वो पता नहीं, ज्यादा ही देता रहेगा। और जब उसके बाद में जाके उधर हम लोग काम किए, पैम्पलेटिंग किए, तब जाके कस्टमर बेस अच्छा मिला, तो फिर उसके बाद में जाके पैसा, वो कुछ विवाद के कारण वो मेरा जो साथ वाला था उसके साथ में ये हो गया, तो ये उसको बोला कि सर इसका बाकी का पेमेंट मत देना, समझे अभी भी सर। रखा क्या जान रहे बिहार है ना, आराम रहे। बिहार कौन आइए हो? अरे आवाज बंद करो, म्यूट करो। नागपुर आने का मौका पड़ा तो आओगे क्या? कौन, मैं सर? हाँ, तो सर मेरे ऊपर कोई ऑब्जेक्शन तो नहीं करेगा ना? ये मीठी मीठी बातें करता है सर बिल्डर। अभी अगर आपका पैसा लेना बनता है, आपके पास में प्रूफ है, क्योंकि उनके साथ जो बात